हाय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्टडी एक्सप्रेस चॅनलवर. तर आज आपण बायो घेणार आहे. काल आपण फिजिक्स घेतलेलं, आज बायो घेणार आहे. बायोचा 11वा पहिला चॅप्टर द लिव्हिंग वर्ल्ड. चॅप्टर सोपा आहे. आता 2025च्या नीटला काही क्वेश्चन येणार होतं, पण NCERT चॅप्टर आहे, आपल्याला शिकणं गरजेचं आहे. शिकूया आपण. तर या चॅप्टरमध्ये बेसिक काय आहे, तर आपल्याला जी आपली बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे जी वेगवेगळी विविधता आहे, आपल्या वेगवेगळे प्राणी आहेत. आता आपण ॲक्वॅटिक ॲनिमल्स बघतोय, टेरेस्ट्रियल ॲनिमल्स बघतोय. आता आपण ह्युमन्स, कॅट्स, डॉग असं आपल्या आसपास बघतो. आता ह्या एअरमध्ये पण कितीतरी बॅक्टेरिया आहेत. हे आपण बघतो ही बायोडायव्हर्सिटी आहे. ह्यासाठी आपण एक क्लासिफाय केलं आहे. सायंटिस्टनं ते स्टडी करायला सोपवासाठी आपण क्लासिफिकेशन केलं. ते क्लासिफिकेशन कसं केलं आहे, आपण प्रत्येक स्पेसला नावं देतोय. ते काय काय आपण ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. तर तुम्हाला सांगतो मी म्हणजे कसं कसं घेणार आहे. पहिल्यांदा आपलं NCERT तुमच्याजवळ घ्या. NCERT असणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही स्वतः नोट्स काढलेला यूज करतोय. मीच नोट्स काढल्या. तर तुम्हाला सांगतो, आता हे पहिला चॅप्टरचा युनिट दिलेला आहे, म्हणजे युनिट 1 डायव्हर्सिटी द लिव्हिंग वर्ल्ड. चॅप्टर पूर्ण मी शिकवलं झाल्यानंतर ते डायव्हर्सिटी लिव्हिंग वर्ल्ड घेतो. आणि अर्न्स्ट मेयर सरांची तर या सायंटिस्टांची की नाही इंट्रोडक्शन हे दिलेलं आहे. हे पण चॅप्टर नंतर घेऊया. काय त्यात मेन आहे, मी तुम्हाला ते किती डीप पण घेऊन जाणार नाही का नाही, ते लास्टला सांगताना कळणार तुम्हाला. कारण जो डीपनेस आहे, म्हणजे जे शब्द तुम्ही बघायचे त्याचं मी गॅरंटी देतो सरांनी कुठल्या टीचरांमध्ये क्वेश्चन घेतला नसेल, असं म्हणजे ते शब्द एवढ्या डीपमध्ये जाऊन काढल्यात. आता तर चॅप्टर चालू करूया, द लिव्हिंग वर्ल्ड. आता स्टार्टिंगला पॅरेग्राफ आहे की नाही, एकदम सोपं सोपं आहे. द वंडरफुल लिव्हिंग वर्ल्ड. आता एवढं चांगलं वर्ल्ड आहे, ही सांगायची गोष्ट आहे. असल्या गोष्टी मी जास्त म्हणजे एक्सप्लेन करायला जास्त वाचून पुढे जातो, समजते. एवढं तर कॉमन सेन्स आहे. आता 12 आपण नीट द्यायला लागलो, एवढं समजते. हाऊ वंडरफुल इज लिव्हिंग वर्ल्ड मी यांच्यासाठी वाचणार आहे. कधी कधी वाचीन, मग एक्सप्लेन करीन, कधी एक्सप्लेन करीन, मग वाचीन, असं होईल. हाऊ वंडरफुल इज द लिव्हिंग वर्ल्ड. द वाईड रेंज ऑफ लिव्हिंग टाईप इज अमेझिंग. द एक्स्ट्रॉर्डिनरी हॅबिट. आता एक्स्ट्रॉर्डिनरी हॅबिटॅट म्हणजे आता बघा, आपण ह्युमन्स आहे, आपल्याला पर्टिक्युलर टेम्परेचरमध्ये आपण राहू शकतो. आपल्याला लईत तर लईत आपलं आता नॉर्मल टेम्परेचर असते, रूम टेम्परेचर 27 आहे, आपलं बॉडी टेम्परेचर 37. आपण 45 राहू शकणार आहे, राहू शकतो डेझर्टमध्ये, जास्त वेळ राहू शकत नाही. 50 चालणार आहे आपल्याला, नाही म्हणजे आपल्याला चालत नाही, पण बॅक्टेरियांना चालते. म्हणजे असं ही एक एक प्राणी असे आहेत की एकदम हॉट स्प्रिंगमध्ये राहतात, म्हणजे किती गरम यात राहतात, कोण कोण कोल्डमध्ये राहतात. सांगितलं द एक्स्ट्राऑर्डिनरी हॅबिटॅट इन विच वी फाइंड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बीट कोल्ड माउंटेन्स, deciduous forest, oceans, freshwater lakes, deserts or hot spring. लिव्स, स्पीचलेस. हे नॉर्मल आता एक जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. द ब्युटी ऑफ ग्लोपिंग हॉर्स. ग्लोपिंग हॉर्स म्हणजे जे रनिंग करतात ते ग्लोपिंग हॉर्स ऑफ द मायग्रेटिंग बर्ड्स, जे मायग्रेट होतात. मायग्रेट म्हणजे काय, ह्या देशातून त्या देशात किंवा ह्या एरियातून त्या एरियात मायग्रेटिंग बर्ड्स. द व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स अट्रॅक्टिंग स्टार्स वर्क्स ऑफ डिपिंग वंडर. आता इथं द इकॉलॉजिकल कॉम्प्लीट कॉपरेशन अमॉंग द मेंबर्स ऑफ, हे वाचत नाही जास्त मी, तो वाचून काय इंट्रो काय एवढं काय जास्त आहे नाही. तर मी हे डायव्हर्सिटी द लिव्हिंग वर्ल्ड पहिला पॉईंट चालू करतो. आता इथं काय सांगितलं बघा, इफ यू लुक अराउंड यू विल सी अ लार्ज व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गन. जेव्हा आपण आजूबाजूला बघतोय तो कितीतरी ऑर्गन. आता आपल्याच ह्याच्यात आता घरात कॉक्रोच बघतोय, कॉक्रोचला इंग्लिश वर्ड वापरत काय, कॉक्रोच, परत डॉग झालेत, कॅट झालेत, काऊ, हे सगळं आपण बघतोय. If you look around, you will see large variety of living organisms, be it potted plants, insects, birds, your pets, or other animals and plants. There are also several organisms that you cannot see with your naked eyes, but they are all surrounding you. तर काही अशा ऑर्गॅनिझम आहेत की ते आपण डोळ्यात पाहू शकत नाही, आपल्याला मायक्रोस्कोप लागतोय, असं पण आपण आजूबाजूला करत असतात. इफ यू वेअर टू इन्क्रीज द एरिया ऑफ, आता इथं कसं म्हणजे हे स्टेटमेंट येऊ शकते, इफ यू वेअर इन्क्रीज द एरिया दॅट यू मेक ऑब्झर्वेशन. म्हणजे आपण जो आपण आता सिटीत राहतोय, सिटीत आपण बघायला लागलो आपल्याला जास्त ॲनिमल दिसणार नाहीत, पण तेच आपण जर जंगलात गेलो तर आपण कितीतरी प्राणी बघू शकतोय. तर ऑब्व्हियसली जंगलात जास्त प्राणी दिसणार आहेत, तेच सांगितलंय. ऑब्व्हियसली इफ यू वेअर व्हिजिट अ डेन्स फॉरेस्ट यू वुड प्रोबॅबली सी अ मच ग्रेटर नंबर्स अँड काइंड्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन इट. तेच सांगितले. इच डिफरंट काइंड ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स और ऑर्गॅनिझम दॅट यू सी रिप्रेझेंट अ स्पेसिस. आता इथं स्पेसिस वर्ड आला आहे. स्पेसिस म्हणजे काय, तुम्ही जे बघता आपण ह्युमन हे एक स्पेसिस आहे, डॉग हे एक स्पेसिस आहे, कॅट हे एक स्पेसिस आहे. म्हणजे जे आपण तुम्ही बघतोय प्रत्येक ऑर्गॅनिझम बघतोय ती एक स्पेसिस आहे. त्याला एक आपण स्पेसिस कॅटेगरी एक दिली, एक टेक्सा दिला. टेक्सा काय आपण नंतर पुढे बघूया. आता बघा पुढची लाईन, द नंबर ऑफ, तुम्हाला मगाशी लाईन सांगितलेली, द नंबर ऑफ स्पेसिस दॅट आर नोन, जे आपल्याला माहिती आहेत
अँड डिस्क्राइब्ड रेंज बिटवीन 1.7 to 1.8 मिलियन्स. आपल्याला माहिती आहेत त्या 1.7 to 1.8 मिलियन्स आहेत आणि आपल्याला ज्या माहीत नाहीत त्या पण आहेत. अजून सायंटिस्ट शोध करायला लागल्यात, अजून करतात. ही जी एवढं डायव्हर्सिटी आहे म्हणजे एवढं 1.7 to 1.8 मिलियन कमी आकडा नाही, खूप सारे स्पेसिस आहेत. हेच काय बायोडायव्हर्सिटी रिप्रेझेंट करते. दिस रिपोर्ट बायोडायव्हर्सिटी ऑर द नंबर अँड टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट ऑन अर्थ. वी शुड रिमेंबर हिअर दॅट वी एक्सप्लोर न्यू एरियाज इवन ओल्ड वन्स, न्यू ऑर्गॅनिझम कंटिन्युअसली बीइंग आयडेंटिफाईड. आपण जसा नवीन एरिया कुठं आता ॲमेझॉन जंगल आहे, आपण आजपर्यंत अजून गेलो नाही ॲमेझॉनमध्ये. आपण ते ॲमेझॉन आपण 25%च बघितले, आजपर्यंत कोण जाऊ शकत नाही. गेलाय तो बाहेर येत नाही. म्हणजे बघा, म्हणजे आपण नवीन एरिया बघितले तर आपल्याला नवीन प्राणी मिळतात. कधी कधी जुन्या एरियातले पण प्राणी भेटतात नवीन. मग ते सायंटिस्ट शोध करतात, क्लासिफाय कसं क्लासिफिकेशन करायचं आपण बघूया. As stated earlier, there are millions of plants and animals in world. We know that plants and animals in our own areas by their local names. आता तुम्हाला सांगतो, आपण डॉगला बघतोय, आपण मराठीत कुत्रा म्हणतोय, इंग्लिशमध्ये डॉग म्हणतोय, हिंदीत कुत्ता. म्हणजे असं लोकल लँग्वेज आहेत की आपण आता इथनं कुठं यूपीत गेला तिकडे वेगळा शब्द आहे, गुजरातमध्ये गेला वेगळा शब्द आहे. हे वेगवेगळे शब्द आहेत, हे नेम आहेत, ते व्हॅरी करतात. लोकल नेम्स, हे लोकल नेम्स झालं. मग सायंटिफिक नेम, आता लोकल नेम्स का, म्हणजे लोकल नेम्स का आपण ठेवत नाही ते पुढे लिहिले बघा. अवर लोकल नेम्स, देअर लोकल नेम्स वुड व्हेरी फ्रॉम प्लेस टू प्लेस इवन विदिन अ कंट्री. प्रोबॅबली यू वुड रिकॉग्नाइज दॅट कन्फ्युजन दॅट वुड बी क्रिएटेड इफ यू डिड नॉट फाइंड अ वे अँड मीन्स टू टॉक टू इच अदर. हे पुढे सगळं. आता इथे काय सांगितलंय, आता समजा मला आंबा पाहिजे आहे हां, मी कुठं तरी गेलो बाहेर देशात. तुम्ही आता नॉर्मल विचारलं सायंटिस्ट कुठं तर मी भेट दिली आणि त्याला मला मँगोविषयी काहीतरी सांगायचं आहे, आंब्याविषयी काहीतरी सांगायचं आहे, तरी मी त्याला आंबा शब्द वापरू शकत नाही, मँगो शब्द आपण त्याला समजणार नाही. म्हणून हे असं समजणार नाही म्हणून काय केलं सायंटिस्टनी, त्याला एक पर्टिक्युलर सायंटिफिक नेम दिलं. सायंटिफिक नेम दिलं ना म्हणजे त्याला नॉमनक्लेचर म्हणतोय आपण, पुढे शब्द येतील, नॉमनक्लेचर म्हणतोय. आता बघा, हेन्स जे त्या असं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून आपण नेम तयार करतोय. आता इथं तेच पुढे सांगितलं, हेन्स देर इज नीड टू स्टँडर्डाइज द नेमिंग of living organisms such that particular organism is known by same name all over the world. This process is called a nomenclature. म्हणजे असं नेम आपण तयार करायचं की जे कुठं पण गेलो की त्या नाव म्हटलं की त्याला कळायला पाहिजे की आपण ह्या गोष्टीविषयी बोलायला लागलो. ह्या नाव देण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, नॉमेनक्लेचर. ऑब्वियसली नॉमेनक्लेचर ऑर नेमिंग इज ओनली पॉसिबल वेन ऑर्गॅनिझम इज डिस्क्राइब्ड करेक्टली अँड वी नो टू व्हॉट ऑर्गॅनिझम दॅट नेम अटॅच्ड टू. आता बघा इथे काय सांगितलंय, तर तुम्हाला आता कुठल्या तर मँगोचं नाव मँगोफेरा इंडिका असते काय, सायंटिफिक नेम आहे मँगोफेरा इंडिका. त्याला कसं लिहायचं, काय करायचं ते आपण पुढे बघूया. तर मँगोफेरा इंडिका हे जर आता मला जर लिहायचं झालं तर पहिल्यांदा मला मँगोला पूर्ण स्टडी केलं पाहिजे. मँगो कसा आहे बाबा, तो कुठल्या फॅमिलीत जातोय, त्याचा जीनस काय आहे, त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्याचं फ्लॉवर कसं आहे, त्याचं हे सगळं स्टडी करतात, कॅरेक्टरिस्टिक करतात, आयडेंटिफाय करतात ते कसं आहे काय आहे. मग ह्या प्रोसेसला काय म्हणतात, आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफिकेशनच कळतंय का बाबा त्याला आयडेंटिफाय करणं कसं आहे काय आहे ते बघणं म्हणजे आयडेंटिफिकेशन. आता आहे बघा इथं ICBN ICCDने काय आहेत काम आता तिथं पण येतोय मी. इन ऑर्डर टू फॅसिलिटेट टू स्टडी नंबर ऑफ सायंटिस्ट हॅव बीन इस्टॅब्लिश्ड प्रोसिड्यूर्स टू असाइन अ सायंटिफिक नेम टू इच नॉन ऑर्गॅनिझम्स. आता बघा मी पण मँगोफेरा इंडिका नाव दिलं, मी द्या लिनेस सरांनी दिलं, लिनेस सायंटिस्ट आहे तिने दिले, तिने नाव दिलं मँगोफेरा इंडिका. आणि का कुठल्या सायंटिस्टनं आणि एक नाव दिलं, आणि का सायंटिस्टनं आणि कुठं नाव दिलं, असं व्हायला नको म्हणून एक संस्था निर्माण केली. म्हणजे संस्थेची नावं काय आहे, त्या संस्थांचं काम काय आहे ते आपण बघूया. दिस इज ॲक्सेप्टेबल टू बायोलॉजिस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड फॉर प्लांट्स. आता बघा हे नेम व्हॅरी व्हायला नको म्हणून काय करतात, आता प्लांटसाठी वेगळी ब्रांच तयार केली, ॲनिमलसाठी वेगळी ब्रांच तयार केली, बॅक्टेरियासाठी केल्या ब्रांच, पण याच्यासाठी मेन्शन नाही. आता ICBN इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. तर बॉटनी आता नीट घेतलंय आपण, नीट करणार आहे. बॉटनी म्हणजे माहिती पाहिजे, बॉटनी म्हणजे त्यात आपण प्लांटची स्टडी करतोय. इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. आता इथं बघा, फॉर प्लांट्स सायंटिफिक नेम्स आर बेस्ड ऑन ॲग्रीड प्रिन्सिपल्स अँड क्रायटेरिया विच आर प्रोव्हाइडेड इन इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. म्हणजे जे प्लांटसाठी नेमिंग इन करायचं आहे त्यासाठी क्रायटेरिया, त्यासाठी एक प्रिन्सिपल, त्यासाठी एक रूल तयार करते कोण, ICBN.
हे प्लांटचं झालं. तर ॲनिमलला कोण करते? ICZN, इंटरनॅशनल कोड फॉर झुऑलॉजिकल नॉमेनक्लेचर. झुऑलॉजी ॲनिमलची स्टडी. यू मे आस्क हाऊ आर ॲनिमल्स आर नेम्ड. आता म्हणजे काहीतरी प्रश्न काय विचारलाय, तुम्ही ॲनिमलला कसं करणार, तर पुढे आन्सर दिले. ॲनिमल्स टेक्सोनॉमिस्ट हॅव इव्हॉल्ड इंटरनॅशनल कोड फॉर झुऑलॉजिस्ट नॉमेनक्लेचर. त्याचा टेक्सोनॉमी शब्द आलाय, तुम्हाला पुढे शब्द क्लिअर होईल. इंटरनॅशनल कोड फॉर झुऑलॉजिकल नॉमेनक्लेचर. आता अजून एक असते ICBAC बॅक. आता याचा अर्थ काय? बॅक्टेरिया. इंटरनॅशनल कोड फॉर बॅक्टेरियल नॉमेनक्लेचर. हे एनसीईआरटीत नाही आहे, तुझं लक्षात ठेवा. बॅक्टेरियल नॉमेनक्लेचर म्हणजे बॅक्टेरियांना नॉमेनक्लेचर करायचं कोड आणि त्यात आपण बघतोय. त्यानंतर द सायंटिफिक नेम इन्शुअर दॅट इच ऑर्गॅनिझम्स टू अराइव्ह ॲट सेम नेम. सायंटिफिक नेम काय करते? प्रत्येक कुठल्याही स्पेसिसला एकच नाव असलं पाहिजे हे करतात, म्हणजे फिक्स करतात की बाबा एका स्पेसला एकच नाव गेलं पाहिजे. तर त्यानंतर बघा, दे ऑल्सो इन्शुअर दॅट सच नेम हॅज नॉट बीन युज्ड फॉर एनी अदर नोन ऑर्गॅनिझम. म्हणजे तसं नाव कुठले आपण एक ऑर्गॅनिझम डिस्क्राईब केली, आयडेंटिफाय केलं, त्याला नॉमेनक्लेचर दिलं, तर ते नाव कुठल्या दुसऱ्या ऑर्गॅनिझमला दिलं नसतं ह्याची खात्री करून घेतात. तर आता त्यानंतर बघा, आता हे नाव देतात काय, जी नावं देतात काय, त्यासाठी एक रूल बनवतात. मग ते रूल काय काय बघा. आता मँगोफेरा इंडिका हे नाव बनवलं. आता हे जे नाव बनवायची प्रक्रिया आहे हे कुठल्या सायंटिस्टने दिली, तर त्या सायंटिस्टचं नाव आहे कार्लस लिन्यूस. त्या सायंटिस्टनी असं हे केलं की बाबा आपण असं नावं देऊया घडवू, म्हणजे तिने एक आयडिया दिली की आपल्याला असंच आपण करू शकतोय. तर बघा, बायोलॉजिस्ट फॉलो युनिव्हर्सेबल ॲक्सेप्टेबल प्रिन्सिपल्स टू प्रोव्हाइड सायंटिफिक नेम नोन. बायोलॉजिस्ट काय युनिव्हर्सल ॲक्सेप्टेबल रूल्स ICBN आणि ICH आपण दिलेला, ICBN आणि ICZN जे रूल दिलेला आहे ते फॉलो करतात सायंटिस्ट की आपण नाव कसं द्यायचं. इच नेम हॅज 2 कंपोनंट. आता बघा, मी नाव देतो मँगोफेरा इंडिका, मँगोचं नाव आहे. मँगोफेरा, स्पेलिंग आहे मँगोफेराचं, मँगोफेरा इंडिका. लाईन मारल्या का ते मी तुम्हाला नंतर कळेल. अशीच लाईन मारणे, त्या लाईनीच्या मागे पण काहीतरी अर्थ आहे. इच नेम हॅज 2 कॉम्पोनंट्स, द जेनेरिक नेम अँड स्पेसिफिक एपिथेट. आता बघा, जो फर्स्ट आहे, आता मँगोफेरा इंडिका मँगोचं नाव आहे, मँगोचं सायंटिफिक नाव आहे काय, जे फर्स्ट जे वर्ड आहे, थांबा एक मिनिट, शाई भरतो, मार्कर सप्लाय. मार्कर लिंक सप्लाय जरा चालू करूया आपण, डिस्ट्रॅक्ट व्हायला नको. जे फर्स्ट वर्ड आहे मँगोफेरा हे रिप्रेझेंट करते जेनेरिक नेम काय आहे ते सांगतो तुम्हाला. हे सेकंड वर्ड इंडिकेट करते स्पेसिफिक इपिथेट. तर लाईन आहे, मी स्पेसिफिक इपिथेट शॉर्टमध्ये लिहितो, स्पेसिफिक इपिथेट. आता हे काय आहे स्पेसिफिक इपिथेट आणि जेनेरिक नेम. आता बघा, तुम्हाला सांगतो, जे आपण या ऑर्गॅनिझमला क्लासिफाय केले, आपण एक हायरार्की बनवला म्हणजे काय, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, हे एक आपण हे बनवले की आपण त्या बेसिसवर क्लासिफाय करतोय. आता आपण एक ग्रुप तयार करतोय की बाबा, आता समजा आपण एक ग्रुप पाडतोय की बाबा ही पोरं फ्री फायर खेळणार आहेत, ह्यासनी ह्यांचा एक ग्रुप, ही PUBG खेळणार आहेत ह्यांचा एक ग्रुप, ही IPL जास्त बघतात ह्यांचा एक ग्रुप, असं ग्रुपिंग केले त्या कॅरेक्टर. आता आपण कॅरेक्टर काय घेतलं, फ्री फायर खेळणारी एकीकडे, PUBG खेळणारी एकीकडे, जी IPL बघतात जास्त एकीकडे, म्हणजे हे आपण क्रायटेरिया घेतला. तशा क्रायटेरियावरनं वेगवेगळे क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला आता ते क्रायटेरिया काय ते आपण ॲनिमल किंगडममध्ये बघतोय, प्लांट किंगडममध्ये बघतोय, प्लांट किंगडमला कसं क्लासिफाय केलंय ते पुढे बघतोय आपण. आता बघा, जे फर्स्ट नेम आहे जेनेरिक नेम आणि जे सेकंड आहे स्पेसिफिक इपिथेट. तिथं आपण शॉर्टमध्ये स्पेसिस पण म्हणतो, तिथं जेनस पण म्हणतो, जिनस शॉर्टमध्ये आपण जिनस म्हणतो, स्पेसिस म्हणतो. आता मी आधी सांगितलेलं द सिस्टम ऑफ प्रोव्हाइडिंग नेम विथ 2 कॉम्पोनंट इज कॉल्ड बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. एका नावाला 2 नावात हे करणं, डिवाइड करणं, त्यालाच आपण बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. बायोनॉमियल बाय म्हणजे 2, नॉमियल म्हणजे नॉमेनक्लेचर, नाव देणं, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. दिस नेमिंग सिस्टम गिवन बाय कार्लस लिन्यूस, मी तुम्हाला सांगितलं तसं, इज बीइंग प्रॅक्टिस्ड बाय बायोलॉजिस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड. This naming system use a 2-word format was found convenient. Let us take an example of mango to understand way to providing scientific name better. आता तसं आपण आता आधीच एक्झाम्पल घेतलं आपण मँगोचं, मँगोफेरा इंडिका.
The scientific name of mango is written as Mangofera indica. Let us see how it is a binomial name. आता हे नाव मी लिहिलंय का binomial name आहे आता ते बघूया आपण. In this name Mangofera represent the genus while indica represent the species or specific epithet. Other universal rules for nomenclature are as follow. आता हे नाव लिहिण्यासाठी काही रूल बनवतात, ते काही रूल दिले आपल्याला, ते रूल बघूया आपण. तुम्हाला थोडं रूल काय सांगतोय का, जे आता मी इथे लाईन मारले की लाईन ही लॅटिन ओरिजिन हे करण्यासाठी लाईन मारलेलं आहे. खाली लाईन म्हणजे जेव्हा आपण टायपिंग करतोय तेव्हा आपण इटॅलिक्स फॉन्ट यूज करून लिहितोय, पण जेव्हा आपण हँड रिटन लिहितोय तेव्हा सेपरेटली अंडरलाईन करायचं असते. आता बघा, बायोलॉजिकल नेम्स आर जनरली इन लॅटिन लँग्वेज आहे अँड रिटन इन इटॅलिक्स. इटॅलिक्समध्ये लिहितोय पण कुठं लिहिणार इटॅलिक्समध्ये, आपण जेव्हा टायपिंग करतोय तेव्हा इटॅलिक्स फॉन्ट घेणार आणि इटॅलिक्समध्ये लिहिणार, पण जेव्हा आपण सिम्पल लँग्वेजमध्ये लिहितो आहोत तेव्हा आपल्याला सेपरेटली अंडरलाईन केलं पाहिजे. आता बघा त्यापुढं, बायोलॉजिस्ट नेम आर जनरली इन लॅटिन अँड रिटन इन इटॅलिक्स. दे आर लॅटिनाइज्ड ऑर डिराइव्ड फ्रॉम लॅटिन रिस्पेक्टिव्ह ऑफ देअर ओरिजिन. आता सेकंड काय बघा, द फर्स्ट वर्ड इज, हे सांगितलं आधी वर्ब दिलेला आहे. द फर्स्ट वर्ड बायोलॉजिकल नेम रिप्रेझेंट द जीनस while the second component denotes the specific epithet. बघितले आपण. Both the words in a biological name when hand written, हे तुम्हाला सांगितले मी, hand written are separately underlined or printed in italics to indicate their Latin origin. आता पुढचा एक आला असता रूल, the first word denoting the genus. आता कॉमन आहे, आवा लहानपणापासून आपण शिकतो की कुठलंही आवा स्टार्टिंग अक्षर कॅपिटल लिहायचं, तोच रूल इथं सांगितलं. The first word denoting the genus starts with a capital letter while the second word specific epithet start with small letter. आता बघा मी कॅपिटल एम लिहिलं, आय लिहिलं, बरोबर आहे. While the specific epithet start with small letter, it can be illustrated with the example of Mangofera indica. आता पुढचं बघा, हे झालं नेम कसं हे करायचं. आता त्यानंतर की नाही टेक्साचा येतं एक हे येते. आता मला पहिला एक वरचा पॅराग्राफ नंतर टेक्सा काय सांगतो. नेम ऑफ ऑथर. आता काय असतं, एक सायंटिस्ट काय करतात, आता हे नाव दिलंय लिनेस सरांनी, मग आता भाई नाव तर दिलंय, नाव हे दिले तिने लक्षात राहायला म्हणून काय करतात, ह्याच्या पुढं तिने स्वतःचं नाव लावतात. मग आता मँगोफेरा इंडिका लिनेस सरांनी दिले म्हणून काय करतात, मँगोफेरा इंडिका लिन. बघा आता, नेम ऑफ द ऑथर अपेअर्स आफ्टर द स्पेसिफिक इपिथेट. लक्षात ठेवा, स्पेसिफिक इपिथेट नंतर देतात, आधीमध्ये कुठं नाही. असा पण क्वेश्चन येतात. आता मी आता 2-3 आता पेपर सोडतो तेव्हा बघतात की आपण असे क्वेश्चन असतात की आधीमध्ये कुठं तर लिंक घालतात किंवा जिनस नंतर घेतात, स्पेसिफिक इपिथेट मागे घेतात, करेक्ट नेम ओळखा, असं पण असते. नेम ऑफ द ऑथर अपेअर्स आफ्टर स्पेसिफिक इपिथेट दॅट इज ॲट द एंड ऑफ बायोलॉजिकल नेम अँड रिटन इन ॲब्रिव्हिएट फॉर्म. एक्झाम्पल मँगोफेरा इंडिका लिन. इट इंडिकेट्स द दिस स्पेसिस वॉज फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय लिनियस. सिन्स द नियरली इम्पॉसिबल टू स्टडी. आता मी पहिल्यांदा तुम्हाला पॅराग्राफ वाचतो काय, आता इथं शब्द एका अर्थात मध्ये अर्थ सांगतो आणि मग मी एक्सप्लेन करतो. सिन्स इट इज अ नियरली इम्पॉसिबल टू स्टडी ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, इट इज नेसेसरी टू डिवाइस सम मीन्स टू मेक दिस पॉसिबल. आता बघा, आपल्याला ऑर्गॅनिझमला ग्रुपिंग करायचं आहे. ग्रुपिंग करणं म्हणजे क्लासिफिकेशन करणं, म्हणजे आपण एक क्लास, आता डायरेक्ट एक्सप्लेन करतो मी. जी क्लासिफिकेशन जी आपण प्रोसेस करणार आहे त्याला एक कॅटेगरी आहे बघा, तर कॅरेक्टर आहे. आपण एक ऑब्झर्व करतो कॅरेक्टर, काय तर एक प्रिन्सिपल आहे, कोण पण आला कसं पण करू शकत नाही. तर बघा, क्लासिफिकेशन इज अ प्रोसेस बाय विच एनिथिंग इज ग्रुप्ड इंटू कन्व्हिनियंट कॅटेगरीज बेस्ड ऑन सम इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स. आता तुम्हाला थोडं काय सांगतो, स्पीसीज आहे. स्पीसीज आता मँगोफेरा इंडिका ही एक स्पेस. आता तुम्हाला पॅन्थेराचं एक्झाम, पॅन्थेरा हे जीनस आहे टायगरचा, लायनचा. पॅन्थेरा पार्डस लेपर्ड, त्याला आपण लेपर्ड म्हणतोय. पॅन्थेरा टायग्रिस टायगर, पॅन्थेरा लायन लिओ, हे त्यांची सायंटिफिक नेम आहेत. तर पॅन्थेरा काय रिप्रेझेंट करते, जीनस. पॅन्थेरा लिओ, त्याचं लिओ स्पेसिफिक इपिथेट. तसं टायग्रिसमध्ये टायग्रिस स्पेसिफिक इपिथेट. मग आता बघा, तर ही आता टायगर लायन ह्यांच्यात काय तर सिमिलॅरिटी दिसते की बाबा ते शिकार करतात, ते म्हणजे शिकार करून त्यांचं पोट भरतात. मग तसंच आता ह्यांचे ग्रुप तयार करतात, पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा पार्डस. आता पॅन्थेरा जीनस आहे, जी हायरार्कीची लाईन आहे ती काय आहे, स्पेसिस पहिल्यांदा सगळ्यात खाली स्पेसिस, त्यानंतर जीनस, जीनस नंतर फॅमिली, फॅमिली नंतर क्लास, क्लास फॅमिली नंतर ऑर्डर, ऑर्डर नंतर क्लास, क्लास नंतर फायलम, फायलम किंवा डिव्हिजन, त्यानंतर किंगडम. मग आता बघा, पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा पार्डस, पॅन्थेरा टायग्रिस हे सगळं
स्पेसिफिक नेम झालीत. हे एका जिनसमध्ये कुठला घातलंय? पॅन्थेरा. म्हणजे पॅन्थेरा त्यानंतर ह्याच्या पॅन्थेराच्या आपल्याला पुढं फॅमिली द्याय नाही, बाकीच्यांच्या फॅमिली दिल्या ते पुढे बघूया आपण. आता बघा फॉर एक्झाम्पल वी विल, आता इथं काय सांगतोय का टेक्सा म्हणजे काय तुम्हाला सांगतोय का. टेक्सा म्हणजे काय, आता मी बघितला एक डॉग बघितला, डॉग हे एक टेक्सा आहे. कॅट बघितला, कॅट हे एक टेक्सा आहे. हायरार्कीमध्ये आपण किंगडम बघितलंय, किंगडम हे एक टेक्सा आहे. फायनम टेक्सा आहे, फॅमिली टेक्सा आहे. म्हणजे एक प्रत्येक ह्याला एक आपण एक नाव दिले की टेक्सा. आता इथे एक वर्ड आलाय ॲन्सिस्टन्स. म्हणजे काय ॲन्सिस्टन्स, काय स्पेलिंग काय बघा, ALSETIANS. ॲन्सिस्टन्स म्हणजे काय, जी डॉगची हायब्रिड आहे. हायब्रिड म्हणजे आता आपण लॅब बघतोय, इराणी बघतोय, ही जी हायब्रिड्स आहेत त्याला आपण ॲन्सिस्टन्स म्हणतोय. आता बघा फॉर एक्झाम्पल वी इझिली रिकॉग्नाइज ग्रुप ऑफ सच प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑर, हे जास्त हे करत नाही, मी तुम्हाला सांगितले. फॉर एक्झाम्पल वी इझिली रिकॉग्नाइज ग्रुप सच एज प्लांट्स अँड ॲनिमल्स or dogs, cats or insects. The moment we use this term as associated certain characters with the organisms in that group. What image do you see when you think of a dog? Obviously, each one of, आता आपण डॉगला बघितली आपल्याला काय काय आठवते. Obviously, each one of us will see dogs. आता आपण प्रत्येकाला कॅट डॉग्सला बघितले, कॅट्सला बघितले. नाव इफ यू थिंक अबाउट, तुम्हाला ॲसिटमध्ये सांगितले की आपण डॉगच्या हायब्रिड आहे. वी नो दॅट वी आर टॉकिंग अबाउट. सिमिलरली आता इथे काय, इथे एवढंच दिले की बाबा आपण मॅमलला बघितली की आपल्याला एक मॅमल, आता मॅमल आपण ॲनिमल किंगडममध्ये बघतोय. मॅमल्स काय, मॅमल्स म्हणजे काय, त्यांच्या अंगावर एक्सटर्नल हेअर्स आहेत, फिमेलमध्ये मेमरी ग्लँड आहेत, नेल्स आहेत. हे मॅमिलियनचं कॅरेक्टर आहे. मग तसं आपण रिकॉग्नाइज करतो की बाबा मॅमिलियनमध्ये आता एक्सटर्नल हेअर्स आहेत, तो मॅमिलियनमध्ये गेला. फिमेलमध्ये मेमरी ग्लँड आहेत, ह्यात गेला, मॅमिलियनमध्ये गेला. तसं सांगितलं. आता पुढे बघा मॅमिलियनची लाईन. Similarly, suppose we use where to say mammalians, you would of course think of animals with external ears. आता मॅमिलियनचे अजून एक कॅरेक्टर आहे एक्सटर्नल पिना. ह्या जे पिना आहेत, जे आपण बाहेरचं हे कान नाही, कानात असतोय, बाहेरचे पिना आहेत की नाही, हे मॅमिलियनचं कॅरेक्टर आहे. बाकी कुठल्याच्यात नाही, मॅमिलियनमध्ये फक्त आहे. एक्सटर्नल एअर्स अँड बॉडी हेअर तुम्हाला सांगितलं. लाईकवाईज इन प्लांट्स, इफ यू वेअर टू ट्राय टू टॉक वीट इन, आता वीट बघितलं आपला वीटचं पिक्चर आठवते. ते पिक्चर इन विच माइंड्स विथ सी वीट प्लांट्स नॉट राईस. आता आपण आता वीट म्हटलं तुम्हाला राईसचं प्लांट आठवणार आहे, वीटच आठवणार ना. राईस म्हणजे राईसच दिसणार ना, ते सांगितलं. राईस इन एनी अदर अॅनिमल्स, टॉकिंग अबाउट वीट पिक्चर झाले. हेन्स ऑल दीज डॉग्स, कॅट्स, मॅमल्स, वीट, राईस, प्लांट्स, ॲनिमल्स एक्सेट्रा आर कन्व्हिनियंट कॅटेगरीज वी यूज स्टडी ऑर्गॅनिझम. तर सायंटिफिक, आता तुम्हाला मी सांगितलं डॉग, मॅमल्स हे सायंटिफिकमध्ये याला आपण काय म्हणतो, टेक्सा. तर बघा आपण दिलेलं आहे scientific name for these categories is taxa. Here you must recognize that taxa can be indicate categories. तर मॅमिलियन ही एक टेक्सा म्हणलोय आपण. तर मॅमिलियनमध्ये कितीतरी ॲनिमल येतात. तर डॉग, ही डॉग एकच आहे, एक स्पेसिस आहे, तर आपण टेक्सा म्हणलोय. म्हणजे टेक्सामध्ये पूर्ण ग्रुप पण येतोय, एकाला पण आपण टेक्सा म्हणतोय असं का ना. हिअर यू मस्ट रिकॉग्नाइज दॅट टेक्सा इंडिकेट्स कॅटेगरीज at very different level. Plants also form a taxa, wheat also taxa. Similarly, animals, mammals, dogs are all taxa. But you know that dogs in mammals, dog is a mammal and mammals are animals. Dog mammal आहे, डॉगवर एक्सटर्नल हेअर आहेत, नख आहेत, एअर पिन आहेत, मॅमलमध्ये आहे तो. Therefore, animals, mammals and dogs represent taxa at different levels. Hence, based on characteristics, all living organisms can be classified into different taxa. दिस प्रोसेस ऑफ क्लासिफिकेशन इज टेक्सोनॉमी. आता बघा लाईन वाचतो. हेन्स बेस्ड ऑन कॅरेक्टरिस्टिक्स, तुम्हाला मी कशी कॅरेक्टर्स काय, आता पबजी, फ्री फायर ह्याचे एक्झाम्पल दिलं. तसं कॅरेक्टरिस्टिक्स ॲनिमलमध्ये काय असतात, प्लांटमध्ये काय असतात. आता प्लांटमध्ये असतं फ्लोरल कॅरेक्टर, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे काय, स्पोर फॉर्म करतात काय, हे प्लांटमध्ये झालं. ॲनिमलमध्ये अवा हेअर आहेत काय, त्यांच्याकडं कम्प्लीट डायजेस्ट सिस्टम आहे काय, सर्क्युलेटरी सिस्टम आहे काय, हे वेगवेगळे कॅरेक्टर झालं. कॅरेक्टर्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी क्लासिफाईड टू डिफरंट टेक्सा. आता जे आपण हायरार्की तयार केल्या, जे आपण पर्टिक्युलर स्पेसिसला एक पर्टिक्युलर टेक्सामध्ये घालतोय, म्हणजे काय का त्याला जीनस देतोय, पर्टिक्युलर फॅमिली देतोय, ऑर्डर देतोय, म्हणजेच काय करतोय ते आपण सायंटिफिक टर्ममध्ये त्या प्रोसेसला आपण टेक्सॉनॉमी म्हणतो. बघा हेच 4 वेळा लाईन वाचवली मी. हेच बेस्ड ऑन कॅरेक्टरिस्टिक्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स can be classified into different taxa. This process of classification is taxonomy. तुम्हाला मग टेक्सॉनॉमी वर्ड आहे त्याचं सांगायला, तुम्हाला टेक्सॉनॉमी वर्ड पुढे येणार. आता क्लिअर झालं असेल तुम्हाला टेक्सॉनॉमी वर्ड. झालं असलं अनेकदा मागं 10 सेकंड हे करा, कळत.
एक्सटर्नल अँड इंटरनल स्ट्रक्चर. आता बघा टेक्सॉनॉमी हे करण्यासाठी तुम्हाला मी कॅरेक्टर बघायला सांगितलं, मॅमिलियनचं कॅरेक्टर सांगितलं की बाबा मॅमिलियनमध्ये आपण कवा घालतो आहोत. एक्सटर्नल हेअर पाहिजे, फिमेलमध्ये मॅमरी ग्लँड पाहिजेत, हेअर पाहिजेत, हेअर असतात, नेल्स असतात, हे सगळं मॅमिलियनमध्ये जातात. तसं आपण आता बाकीचं ऑल ओव्हर जनरलमध्ये काय काय कॅरेक्टर आहे ते बघूया आपण. आता बघा एक्सटर्नल अँड इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे आता एक आत त्याच्या सेल कसे आहेत, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे काय, ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, हे शब्द तुम्हाला ॲनिमल किंगडममध्ये व्यवस्थित कळतील. किंवा बाबा फक्त ऑर्गन लेवल आहे काय, ऑर्गन सिस्टम लेवल आहे काय हे बघायचं आहे. इंटरनल बघणं, एक्सटर्नल बघणे की बाबा त्याला लिम्स आहेत काय, फिदर आहेत काय. आता फिदर विंग्स आहेत काय, विंग्स असलं तर ते एव्जमध्ये जाणार, रेप्टाईल आहेत काय, असं म्हणजे क्लासिफाय करणं त्याला कुठं आलं तर. हां, एक्सटर्नल अँड इंटरनल स्ट्रक्चर अलॉंग विथ स्ट्रक्चर ऑफ सेल. आता सेलचं स्ट्रक्चर बघणे की आता सेल वॉल आहे तर प्लांटमध्ये जाणार, सेल वॉल नाही ॲनिमलमध्ये जाणार, कसली सेल वॉल आहे, कुठल्या टाईपची आहे, कायटिंगची आहे काय, सेल्युलोजची आहे काय, हे सगळं बघणं. डेव्हलपमेंट प्रोसेस अँड इकॉलॉजिकल इन्फॉर्मेशन. आता बघा माणसाला फायदा आहे का, आता इकॉलॉजिकल म्हणजे जे आपल्याला युजेस आहेत. आता प्राणी किडमध्ये बघतोय आपण मॉसमध्ये एक्झाम्पल एक दिले स्पॉन्जेस, ज्याला माहिती नाही त्यांनी इग्नोर करून टाका. स्पॉन्ज तिथं आपण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यामुळे आपण त्याचा यूज करतोय, म्हणजे आपण एक इकॉलॉजिकल. आता परत त्यानंतर लायकेन्स आणि मॉस मिळून काय करतात, दगडांना फोडतात, त्याचं मातीत रूपांतर करून अँजिओस्पर्मना उगळायला मदत करतात. म्हणजे आपल्याला फायदा झालं की बाबा अँजिओस्पर्म त्यापासून आपण एक दगडाला जिथं खडक पूर्ण आहे तिथं लायकेन्सनं जर त्या पूर्ण मातीत कन्वर्ट केलं, एवढं भीत नाही थोडा, पण आपल्याला इकॉनॉमिक काहीतरी फायदा झाला त्याचा. म्हणजे असं एक इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स असतं तर त्यांना आपण वेगळीकडे हे करणं. डेव्हलपमेंट प्रोसेस त्यांची कशा आहे बघणं. ऑफ ऑर्गॅनिझम आर एसेन्शियल अँड फॉर्म ऑफ द बेसिस ऑफ. आता हे सगळं कॅरेक्टर ह्या मॉडर्न टेक्सॉनॉमीला स्टडी करण्यासाठी गरजेचं आहे. आता बघा हेन्स कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर आर द प्रोसेस ऑफ बेसिस ऑफ टेक्सॉनॉमी. आता कॅरेक्टरायझेशन, कॅरेक्टर बघणं काय काय. कॅरेक्टरायझेशन मी लई वेळा एक्सप्लेन केले. आयडेंटिफिकेशन, आयडेंटिफाय करणं, ह्याला कुठल्या घेतनं काढणं, कुठल्याच फॅमिलीमध्ये काढल्या. आता समजा हे केलं सेल वॉल आहे, प्लांटमध्ये घेतलं, प्लांटमध्ये पण खाली डिव्हिजन त्याचं कुठल्या डिव्हिजनमध्ये जाणार, कुठल्या डिव्हिजनमध्ये त्याचं फॅमिली कुठल्या फॅमिलीमध्ये जाणार, हे सगळं हे करणं आयडेंटिफिकेशन. क्लासिफिकेशन त्याला ग्रुपिंग करणं. नॉमेनक्लेचर खाली पण आले की आता ज्याला जीनस पण आता जीन दिला त्याला कुठल्या जीनसमध्ये कुठल्या जीनसमध्ये पण आपल्याला. आता इंडिका आता मँगो फ्राय इंडिका रिप्रेझेंट काय करते माहिती आहे काय, ते इंडियन ओरिजिन आहे, हे इंडिका रिप्रेझेंट करते. म्हणजे असं एक पर्टिक्युलर ह्याला तर वेगवेगळ्या ह्याच्यावर हे करतात, नावं देतात. आता कुठं तर बेस्ट ऑफ टेक्सॉनॉमी. टेक्सॉनॉमी इज नॉट समथिंग न्यू. ह्युमन बीइंग्स हॅव ऑलवेज इंटरेस्टेड इज नोविंग मोर अँड मोर अबाउट वेरियस काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स. टेक्सॉनॉमी काय हे नवीन नाही, हिच्या आधी पण आपण ऑर्गॅनिझम नावं देतो, काय एवढं हे नव्हतं, नाव पण आधी पण देतो आणि ह्युमन त्यात इंटरेस्टेड पण होतं. पर्टिक्युलरली विथ रेफरन्स टू देअर ओन युजेस. आपण आधी आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये पण यूज होतोय. आपण आधी कसं क्लासिफाय केलेलं जे आपल्याला यूज होतोय, म्हणजे आता फूड, आता जे आपलं फूड, आता जे आपण फूड म्हणून कन्सिडर करतोय त्यांना आपण वेगळं ग्रुप करतोय. शेल्टर जे आपल्याला पुरवलं त्याच आपण वेगळं ग्रुपिंग करतोय. जे आपल्या म्हणजे आपल्या युजेसच्या बेसिसवर आपण त्यासनी क्लासिफाय केलेलं असते आधीच्या वेळी. इफ यू काइंड ऑफ ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर विथ रेफरन्स टू देअर ओन युजेस. इन अर्ली डेज ह्युमन बीइंग्स need to find out source of their basic need of food, clothing, and shelter. Hence, earlier classification is based on uses of various organisms. Human beings were since long not only interested in knowing more about different kinds of organisms. आता हे इथं काही खालची लाईन महत्वाची आहे ते सांगतो तुम्हाला. बट ऑल्सो रिलेशनशिप अमंग देम. दिस ब्रांच ऑफ स्टडी आता इथं अनेकदा वाचतो. ह्युमन बीइंग्स वेअर सिन्स लॉंग नॉट ओनली इंटरेस्टेड इन नोईंग मोर अबाउट डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर डायव्हर्सिटीज but also the relationship among them. आता the branch of study which refers to systematics म्हणजे काय. आता आपण टेक्सॉनॉमी वर काय बघितलं, कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, म्हणजे आपण टेक्सॉनॉमी बघितले. त्याचे बेसिस आहे की बाबा टेक्सॉनॉमीसाठी काय काय गरजेचं आहे. कॅरेक्टरायझेशन गरजेचं आहे, आयडेंटिफिकेशन गरजेचं आहे, क्लासिफिकेशन गरजेचं आहे, नॉमेनक्लेचर गरजेचं आहे. तसंच एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट बनवणं, एका कुठल्याही ग्रुपिंगचं एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट बनवण्यासाठी काय काय गरजेचं आहे. टेक्सॉनॉमी पाहिजे, पण त्यांची इव्हॉल्युशन रिलेशनशिप म्हणजे त्यांचे अँसेस्टर कोण आहेत, आता आपण मंकीपासून आलो त्याच पूर्ण मागंपर्यंत जाणं, त्यांची ही स्टडी करणं, ही सिस्टमॅटिकमध्ये ही सगळी स्टडी इव्हॉल्युशन रिलेशनशिप पण करून तिथं ग्रुपिंग केलं जाते. दिस ब्रांच ऑफ स्टडी वॉज नोन ॲज सिस्टमॅटिक्स. द वर्ड सिस्टमॅटिक इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सिस्टमा विच रेफरन्स टू सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. लिनियस. आता लिनियसने काय केलेलं असते, पुस्तके काढलेलं असते, त्यात सगळी नावं दिलेली असतात. त्या पुस्तकाचं नाव काय बघूया आपण. Linnaeus used
सिस्टमा नेचरी, आता इथं मी नेचरी म्हणतोय, काही काही नॅचुरली काही वेगळ्या शब्दामध्ये वापरतात. सिस्टमा नेचरी ॲज द टायटल ऑफ हिज पब्लिकेशन. त्यांनी पब्लिकेशन केलं की तिने जी नावं दिलेली त्यांनी त्यांना एका पर्टिक्युलर एका पुस्तकात लिहिलं आणि ते पुस्तक पब्लिश केलं. त्या पुस्तकाचं नाव होतं सिस्टमा नेचरी. दिलं लक्षात ठेवा. द स्कोप ऑफ सिस्टमॅटिक्स वॉज लॅटर इन लार्ज टू इंडिकेट आयडेंटिफिकेशन, नॉमिनेशन अँड क्लासिफिकेशन. सिस्टमॅटिक्स टेक्स इन टू अकाउंटिंग इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. मी तुम्हाला मागे सांगितलं. आता इथं टेक्सॉनॉमी कॅटेगरी चालू होते, म्हणजे की हायरार्की आपली कशी आहे, त्यात आपण कसं क्लासिफिकेशन करतोय. टेक्सॉनॉमी कॅटेगरी. क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस बट इन्व्हॉल्व इन हायरार्की ऑफ स्टेप्स इन विच इच स्टेप रिप्रेझेंट अ रँक और कॅटेगरी. आता पूर्ण तुम्हाला मी हे लिहितो, आपल्या हायरार्की लिहितो, त्यात एक्सप्लेन करतो. आता बघा हायरार्की पुढच्या पानावर दिल्या. हायरार्की तुम्हाला पूर्ण आधी एक्सप्लेन करताना कळणार नाही हायरार्की काय. सिन्स द कॅटेगरी इज अ पार्ट ऑफ ओव्हरऑल टेक्सॉनॉमिक अरेंजमेंट. आता जीनस आहे, जीनस आपण आता जीनसमध्ये कुठला आपण कुठले स्पेसिस घालणं, काय करणं, एक ते जीनस एक पर्टिक्युलर रँक आहे, म्हणजे एक ती कॅटेगरी आहे की बाबा तिथं पॅन्थेरा, टायग्रिस लिओपार्डस हे स्पीसीज आहेत. हे एकत्र जीनसमध्ये येतात. त्या जीनसचं नाव आहे पॅन्थेरा. म्हणजे असे ग्रुप विथ वर जातात. म्हणजे स्पेसीज बनवून जीनस म्हणतोय, जीनस बनवून फॅमिली बनतोय, फॅमिली बनवून ऑर्डर म्हणतोय, ऑर्डर म्हणून क्लास म्हणतोय, क्लास म्हणून जर तिथं क्लासचं जर ते प्लांटचा असला तर डिव्हिजन होते, ॲनिमलचा असला तर फायलममध्ये जाते, आणि जर फायलम मग ॲनिमलचं किंगडम, मग डिव्हिजनचं प्लांट. हे कसं होते पुढे बघूया आपण. प्लांट part of overall taxonomic arrangement is called a taxonomic category, and all categories together constitute the taxonomic hierarchy. Each category reported as unit of classification. In fact represent a rank. आता रँक आणि त्याला आपण टेक्सॉन म्हणतोय. तर टेक्सॉन तर मला मगाशी सांगितलं मी, जीनसला आपण टेक्सॉन म्हणू शकतोय, स्पीसीजला टेक्झा म्हणू शकतोय, आणि किंगडम टेक्झा. प्रत्येकाला आपण तिथं टेक्झा वर्ड वापरला. आता इथं पण बघा, इच in fact represent a rank and is commonly termed as taxon singular plural taxa. Taxonomic categories and hierarchy can be illustrated by example of insects. आता इथे इन्सेक्ट्स एक्झाम्पल दिली की आपण तसं त्याला ग्रुपिंग कसं करतोय. इन्सेक्ट्स रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स शेअरिंग कॉमन फीचर्स लाईक. आता इथं तुम्हाला डिटेल कळणार नाही का, 3 पेअर ऑफ जॉईंट अपेंजेस म्हणजे काय. त्यात ॲनिमल किंगडममध्ये आर्थ्रोपोडा फायलम आहे, डिटेल कळते. किंवा फ्रॉगचं हे आहे, फ्रॉग नाही, कोक्रोचचं या कोक्रोच आपण डिटेलमध्ये बघणार आहे. पुढे चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन आणि तिथं बघितलं तर कळून जाईल तुम्हाला. इट मीन्स इन्सेक्ट्स आर रिकॉग्नायझेबल. तर त्यांचं 3 जॉईंट पेअर ऑफ लेग असणे हे त्याचं कॅरेक्टर आहे. तसं कुठल्या इन्सेक्टमध्ये दिसलं की आपण इन्सेक्ट ह्यात घालतोय. आपण इन्सेक्टमध्ये आता कुठल्या ऑर्गॅनिझमला 3 पेअर अपेंड असलं की आपण त्याला इन्सेक्टमध्ये इन्क्लूड करतोय. त्यानंतर कुठं इन्सेक्ट रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम शेअरिंग कॉमन फीचर्स लाईक 3 pair of joint legs. It means insects are recognizable concrete object which can be classified and thus were given a rank or category. Can you name other such group of organisms? तुम्ही अजून कुठे नाव सगळं सांगू शकता असं काय. आता फॅमिली सोलेनेसी, पोएसी, या फॅमिली झाल्या. आता पुढे पॉलिमर्स कुठली पुढे एक फॅमिली आहे, फॅलिडी कॅटला हे करत्या, कार्निवोरा कॅटला करत्या, क्लास मॅमिला. हे वेगवेगळं आपण आता टेक्स्ट सांगितलं की तिथे भरपूर आपण सांगू शकतोय. रिमेंबर ग्रुप रिप्रेझेंट कॅटेगरी फर्दर डिनोटेड रँक. आता जीनस हे एक रँक आहे, ही एक कॅटेगरी आहे, ही एक टेक्झा आहे, ते सांगितले. तर ग्रुप रिप्रेझेंट कॅटेगरी फर्दर डिनोट्स रँक. इच रँक इन फॅक्ट टेक्झा represent a unit of classification. This taxonomic group categories are distinct biological entities and not merely morphological categories. म्हणजे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते फक्त वरच्यावर मॉर्फोलॉजी बघून. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, एक्सटर्नल स्टडी करणं. ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल स्टडी करणं. जी मॉर्फोलॉजिकल स्टडी केली फक्त ह्याच्या बेसिसवर आपण हे सगळं क्लासिफिकेशन केलं नाही, आपण पूर्ण डिटेल स्टडी करतोय आणि मग क्लासिफिकेशन करतोय. आता बघा, टेक्झॉनॉमिकल स्टडीज Taxonomic studies of all known organisms have led to the development of common categories such as kingdom, phylum, division. तुम्हाला मी पूर्ण ही हायरार्की का नाही तुम्हाला आता लगेच पाठ होणार नाही, जरा अवघड जाईल.
पण तुम्ही जसं पुढे जातासा की नाही, किंगडम बघतायचा, क्लास बघतायचा, बायोक्लास करतायचा, तो चॅप्टर तुम्हाला काय वाटणारच नाही. कारण चॅप्टर म्हणजे लय सोपं आता तुम्हाला का नाही नवीन नवीन शब्द आले, त्यामुळे जरा वेगळं वाटते की बाबा काय असतं, कुठले शब्द आहे, हायरार्की, बिरार्की, किंगडम, फायलम, क्लास, ही मँगो. आता लहानपणापासून मँगोला आंबा म्हणतो आणि मध्ये चित्त मँगो पेंटिका होते पहिल्यापर्यंत. आता बायोलॉजीत हा रट्टा मार लागतोय बरोबर आहे, पण तुम्ही कसं ते हे करता सगळ्यांनी ते महत्वाचं आहे. तर विषय साईड झाला, इकडे बघूया आपण. Taxonomical studies of all known organisms have led to the development of common categories such as kingdom, phylum animalसाठी, division plantसाठी, classes, order, family, gene, species. All organisms including those in the plant and animals kingdom have species as the lowest category. Now the question you may ask, how to place an organism in various categories. म्हणजे आपण कसं, तुम्हाला प्रश्न पडला नाही की आपण कसं कसं ऑर्गॅनिजला हे करतोय, सेपरेट करतोय. आता ह्याचा आन्सर मला द्यावा दिला की आपण कसं कॅरेक्टरायझिंग करतोय, आयडेंटिफाय करतोय, नामन कशी करतोय, मग कसं काय करतोय. द बेसिक रिक्वायरमेंट इज द नॉलेज ऑफ कॅरेक्टर्स ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. दिस हेल्प इन द आयडेंटिफाइंग सिमिलर अँड डिसिमिलर अमॉंग द इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम काइंड ऑफ ऑर्गॅनिझम ॲज वेल एज द अदर काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स. हे काय एवढं हे नाही. आता बघा आपण एक पहिल्यांदा स्पीसीज बघायचं, स्पीसीज नंतर जीनस बघायचा, जीनस नंतर फॅमिली बघायची, फॅमिली नंतर ऑर्डर बघायचं, ऑर्डर नंतर क्लास बघायचं, क्लास नंतर फायलम, फायलम नंतर किंगडम. हे प्रत्येक टेक्झाला, प्रत्येक कॅटेगरीला, प्रत्येक रँकला कसं त्यात आपण प्लेस करतोय, पूर्ण ते कसं हायरार्की मोठी होत जाते. हायरार्कीमध्ये कॉमन कॅरेक्टर कसं कमी होत जातात, वर जायला तसं कॉमन कॅरेक्टर कमी होत जातात, पण टेक्झा वाढत जातात, म्हणजे ॲनिमलची संख्या वाढत जाते. हे कसं आहे आपण पुढे बघूया. आता बघा स्पेसीज, सगळ्यात पहिली स्पेसीज. आता स्पेसीज मार्कर लिहिणं आल्यावर थांबा, मार्कर जाऊ दे, लिहित नाही आता काय. स्पेसीज टेक्झोनॉमिक स्टडीज कन्सिडर अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स विथ फंडामेंटल सिमिलॅरिटीज ॲज अ स्पेसीज. आता फंडामेंटल सिमिलॅरिटीज म्हणजे काय, आपण एक आता नॉर्मल स्पेसीजमध्ये कॉमन कॅरेक्टर काय एवढं, स्पेसीजने म्हणून जीनस म्हणतोय रे, स्पेसीज सगळ्यात खालचंही आहे. आता इथं काय टेक्झोनॉमिक स्टडीज कन्सिडर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे त्यात ग्रुप नाही आहे, तो एक पर्टिक्युलर. आता ह्युमन्सला आपण काय वापरतोय, होमिसेपियन्स, हे एकच आहे, होमिसेपियन्स ह्युमन. अजून कुठली स्पेसीज नाही, एकच स्पेसीज आहे इंडिव्हिज्युअल. ग्रुप आता इथं ग्रुप शोध वापरला आहे, काय एवढं मला कळलं नाही. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स विथ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, आता ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम, ग्रुप का शोध वापरला आहे, इंडिव्हिज्युअल सांगितले. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स विथ फंडामेंटल सिमिलरिटी ॲज अ स्पेसीज. One should be able to distinguish one species from other closely related species based on the distinct morphological differences. आता तुम्हाला कुत्रा आहे आणि मांजर आहे, बैडा ओळखलं नाही, कुत्रा कुठला आहे, मांजर कुठला आहे, तेच सांगितले. म्हणजे आपण वरच्यावर मॉर्फॉलॉजी सांगितलं, एक्सटर्नल फीचर बघून आपण सांगू शकतोय स्पेसीज. आता एक्सटर्नल फीचर बघितलं आपण, आपण कुत्रा आहे, मांजर आहे, आपल्याला कळतं लगेच. कुत्र्याची हाईट जरा जास्त असते, मांजर एवढं मोठी होत नाही, तिचं कसंही आहे, तिचं कॅरेक्टर कसं आहे, तेव्हा तो कुत्रा काय, त्याचं जो राहतोय कसं, मांजराचं हॅबिट काय आहे, कुत्र्याचं हॅबिट काय आहे, आपण असं बघून सांगू शकतो. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर स्टडी करून आपण सांगू शकतोय की ह्याच दोन स्पेसीज वेगवेगळे आहेत. वन स्पेसीज फ्रॉम अदर क्लोजली. लेट अस कन्सिडर मँगोफेरा इंडिका, सोलेनम ट्युबरेसम. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिले, मँगोफेरा इंडिका मँगो, तसंच सोलेनम ट्युबरेसम पोटॅटोचं नाव आहे, पॅन्थेरा लिओ मी एक्झाम्पल दिले लाईनचं नाव आहे. ऑल द आता हे काय लाईन आहे बघा, ऑल द 3 नेम्स इंडिका, ट्युबरेसम, लिओ रिप्रेझेंट स्पेसिफिक एपिथेट, मागं बघितले आपण. while the first word Mangofera, Solanum, Panthera, Genera represent another higher level of taxonomic category, genus म्हणतो त्याला आपण. Each genus may have one or more than one specific epithet represented different organisms. आता इथे काय सांगितलंय, स्पेसीज 2-3 असू शकतात, पण त्यांना जीनस एक असणं असं असू शकते. आता म्हणजे आता बघा, पॅन्थेरा पार्डस, पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा पार्डस, टायग्रिस, पॅन्थेरा लायन, हे सगळ्यांचं त्याचं स्पेसिफिक एपिथेट वेगळं आहे, पण त्याचा जीनस सेमच आहे. म्हणजे ह्या सगळ्यांनी ग्रुप केले, मॉर्फॉलॉजिकल सिमिलरिटीज आहेत, म्हणजे ग्रुप केले जनरल पॅन्थेरामध्ये, तीच लाईन आहे. बट हॅव्हिंग मॉर्फॉलॉजिकल सिमिलरिटीजवरनं एकत्र करतोय. फॉर एक्झाम्पल, आता खाली एक्झाम्पल दिले, पॅन्थेरा हॅज अनदर स्पेसिफिक एपिथेट कॉल्ड टायग्रिस अँड सोलेनम इंडिकेट स्पेसीज लाईक नायग्रम अँड मेलॉन्स. आता तुम्हाला पॅन्थेराचं एक्झाम्पल दिलं, तसंच सोलेनम, नायग्रम अँड
सोलेनम मेलांजिना म्हणजे ब्रिंजल. आता मेलांजिना आणि नायग्रम दोन वेगळ्या स्पेसीज आहेत, पण जीनस एकच सोलेनम. तर बघा आता ह्युमन्स दिले. ह्युमन बीइंग्स बिलॉंगिंग टू स्पेसीज सेपियन्स विच ग्रुप इन द जीनस होमो. सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन्स रिटन ॲज होमोसेपियन्स. आता जीनस पुढच्या हेअर कॅटेगरी आहे. जीनस कंपेअर्स अ ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेसीज विच हॅज मोर कॅरेक्टरीज कॉमन कंपॅरिझन टू स्पेसीज ऑफ अदर जेनेरा. म्हणजे स्पेसीसपेक्षा कॉमन कॅरेक्टर जास्त आहेत कोणाच्या जीनसमध्ये. म्हणजे त्यांच्यात कॉमन कॅरेक्टर बघतात आणि जीनसमध्ये घालतात. जीनसमध्ये कॉमन कॅरेक्टर बघतात काय, फॅमिलीमध्ये घालतात, फॅमिलीमध्ये बघतात पुढे घालतात. जसं बघा आता वी कॅन से दॅट जेनरा आर ॲग्रिगेट्स ऑफ क्लोजली रिलेटेड स्पेसीज. म्हणजे ज्या स्पेसीजमध्ये क्लोज आहेत म्हणजे आता डॉग आणि कॅट नाही. आता बघा आता टायगर आणि लायन आणि दोघं पण हे शिकार करून लिहितात, त्यात दोघांच्यात पण काहीतरी सिमिलॅरिटी आहे म्हणून त्याने जीनसमध्ये एका घातले. फॉर एक्झाम्पल पोटॅटो अँड ब्रिंजल. तर मागं पण लाईन दिल्या पोटॅटो आणि ब्रिंजल आर टू डिस्टन्स स्पेसीज बट बिलॉंगिंग टू सेम जीनस सोलेनम. मागं पण लाईन आहे. लायन पॅन्थरा लिओ, लेपर्ड पॅन्थरा पार्डस, टायगर पॅन्थरा टायग्रिस विथ सेव्हरल कॉमन फीचर्स आर ऑल स्पीसीज ऑफ जीनस पॅन्थरा. आता हे पॅन्थरा सगळं एकत्र येतात, टायग्रिस लेपर्ड सगळे एकत्र सांगितलं. त्या खालची लाईन आहे कॅटची. तर कॅटचा कुठं दिलं नाही मग कॅटचा जेनर आहे फेलिडी. कॅटची फॅमिली आहे फेलिडी. कॅटचं जेनरिक नेम आहे फेलिस आणि फॅमिली आहे फेलिडी. फॅमिलीनंतर ऑर्डर आहे कार्निओरा. कार्निओरानंतर ऑर्डरनंतर क्लास आहे मॅमिलिया. मॅमिलियानंतर क्लास मॅमिलिया झाला फायलम. कॅटची काय फायलम द्या नाही आणि किंगडम ॲनिमलिया. आता नेक्स्ट टेकचा फॅमिली. द नेक्स्ट कॅटेगरी फॅमिली हॅज अ ग्रुप ऑफ रिलेटेड जेनरा विथ स्टील लेस नंबर ऑफ सिमिलॅरिटीज. आता बघा ते एक महत्त्वाचं नाही, जसं आपण पुढं जातो त्यांच्यातलं आता खाली आपण जीनसमध्ये बघितलं सिमिलॅरिटी जास्त असणार. तर पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा पारस, पॅन्थेरा टायग्रिस यांच्या सिमिलॅरिटी जास्त आहे. पण तेच आपण जर हे आता इन्क्लूड होतात मॅमिलियामध्ये, प्रिमाटामध्ये पुढं मॅमिलियामध्ये गेलो त्यांच्यात कॉमन कॅरेक्टर्स कमी होत्या. म्हणजे आपण त्याच्याने लगेच डिस्टिंग्विश करू शकत नाही की हे वेगळं आहे हे वेगळं आहे. लगेच डिस्टिंग्विश करू शकता. तसंच खाली आलं तर आपण लगेच डिस्टिंग्विश करू शकत नाही, असं त्या लाईनचा अर्थ आहे. द नेक्स्ट कॅटेगरी फॅमिली हॅज अ ग्रुप ऑफ रिलेटेड जेनरा विथ स्टील लेस नंबर ऑफ सिमिलॅरिटीज ॲज कम्पेअर्ड टू जीनस अँड स्पेसीज. म्हणजे इथं स्पेसीजमध्ये सगळ्यात जास्त सिमिलॅरिटीज, त्यापेक्षा कमी जेनरामध्ये, त्यापेक्षा कमी फॅमिलीमध्ये. तिथे ह्या लाईनचा तर थोडक्यात अर्थ तोच आहे. फॅमिलीज आर कॅरेक्टराइज्ड ऑन द बेसिस ऑफ बोथ व्हेजिटेटिव्ह अँड रिप्रोडक्टिव्ह फीचर्स ऑफ प्लांट. तुम्हाला मी मगाशी पण लाईन सांगितले प्लांटला आपण क्लासिफाय करायला कुठलं कॅरेक्टर वापरतोय, त्यांचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे का, सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यांचं रिप्रोडक्शन व्हेजिटेटिव्ह आहे का असेक्शुअल आहे ते आपण बघतोय. अमंग प्लांट्स फॉर एक्झाम्पल 3 डिफरंट जेनेरा सोलेनम, पिटुनिया, दत्तुरा आर प्लेस्ड इन फॅमिली सोलेनेसी. आता इथं बघा जेनेरा सोलेनम आहे, खरं त्यात कुठलं जीनस येतात बघा, पिटुनिया येते, दत्तुरा येते, हे सगळं एकाच सोलेनम, पिटुनिया, दत्तुरा हे सगळं जीनस आहे, खरं त्यांची फॅमिली एकच आहे सोलेनेसी. अमंग आता ॲनिमलमध्ये कसं आहे बघा, अमंग ॲनिमल्स फॉर एक्झाम्पल जीनस पॅन्थेरा रिप्रेझेंटेड लायन. आता पॅन्थेरा जीनस आहे, कोणाकोणा कंपेअर करायला, लायन, टायगर, लेपर्ड इज पुट अलॉंग विथ जीनस फेलिडी. आता मगाशी काय होतं, पॅन्थेरा आणि फेलिडी जीनस वेगवेगळे होतं, जीनस ते दोन वेगळे होतात. पण हे दोन जे आता जीनस आहे फेलिडी आहे फेलिस आणि पॅन्थेरा, हे दोन जीनस एकत्र फॅमिली आणि फॅमिली कुठली म्हणतात, फेलिडी फॅमिली म्हणतात. आपण म्हणतोय मांजराची मावशी चित्ता काय तसं काय म्हणतोय, मांजर लक्ष देण्यात येतात. ते का म्हणतोय की बाबा त्यांचं ते सिमिलर आहेत, त्यांचं काय सिमिलर दिसतात म्हणून आपण म्हणतोय. लेपर्ड टायगर पुट अलॉंग द फेलिस इन फॅमिली फेलिडी. सिमिलरली वी ऑब्झर्व द फीचर्स ऑफ कॅट अँड डॉग. आता फेलिडीमध्ये फेलिडी कॅटची फॅमिली आहे, मग आपण तर ह्याला का डॉगला काय इन्क्लूड केलं नाही, त्यांची काय डिफरन्सेस आहेत, त्यांच्यात तेवढी सिमिलरिटी नाहीच की त्याने एकत्र करावं. मग डॉगची फॅमिली काय कॅनेडी आहे बघा. डॉग यू विल सम सिमिलॅरिटीज अँड सम, काही सिमिलॅरिटीज आहेत पण डिफरन्सेस पण आहेत म्हणून त्याला आपण वेगळं केलं. त्या मग ते डिफरन्स फेलिडी आणि कॅट आणि डॉग फॅमिलीमध्ये एकत्र नाही पण पुढं क्लासमध्ये एकत्र येतात.
म्हणजे ते तिथं जाऊन सिमिलरिटी कमी होतात की आपण तेवढं सिमिलरिटी बघत नाही. कॅट अँड डॉग यू फाइंड सम सिमिलरिटीज अँड सम डिफरन्सेस ॲज वेल एज दिस दे आर सेपरेटेड इंटू टू डिफरंट फॅमिलीज, फॅलिडी अँड कॅनिडी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे फॅलिडी कॅटची फॅमिली आहे आणि कॅनिडी डॉगची फॅमिली आहे. ओके, आता एक पुढे आपण ऑर्डर चालू करूया. तर आता पुढची कॅटेगरी ऑर्डर. यू हॅव सीन अर्लियर दॅट कॅटेगरीज लाईक स्पेसीज, जीनस, फॅमिलीज बेस्ड ऑन अ नंबर ऑफ सिमिलर कॅरेक्टर्स. आपण जे मागच्या आता हे मागचं जीनस बघितलं, स्पेसीज बघितलं, जीनर फॅमिली, जीनस, स्पेसीज बघितलं, ह्यांच्यात जे सिमिलर कॅरेक्टर असतात ते आपण बघितलं. जनरली ऑर्डर अँड अदर हायर टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज आर आयडेंटिफाईड बेस्ड ऑन ॲग्रीड्स ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे जेव्हा वर जातोय की नाही तेव्हा आपण जास्त कॅरेक्टर बघत नाही, कारण सिमिलॅरिटीज जास्त नसतात. आता तुम्ही सांगा प्लांट, आता प्लांटला आपण वेगळं करतो ह्याच्यात किंगडममध्ये आणि ॲनिमलला ह्यात नेतोय. तर प्लांट आणि ॲनिमल सिमिलॅरिटी नाही, सेलच सप्पई नाही, त्यांना आपण वेगवेगळं करतोय. आता तसं वेगळं बघा, ऑर्डर being a higher category is the assemblage of families with exhibit a few similar characters. म्हणजे ऑर्डरमध्ये तुम्हाला काय सांगितलं, स्पेसिसमध्ये सगळ्यात जास्त सिमिलर कॅरेक्टर्स, जीनसमध्ये त्यापेक्षा कमी, फॅमिलीमध्ये त्यापेक्षा कमी, ऑर्डरमध्ये त्यापेक्षा कमी सिमिलर कॅरेक्टर्स. खरं नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स वाढत जायला लागल्यात, पण सिमिलरिटी कमी व्हायला लागली. लक्षात ठेवा, द सिमिलर कॅरेक्टर्स आर लेस इन नंबर ॲज कम्पेअर्ड टू डिफरंट जेनेरा इंक्लुडिंग अ फॅमिली. Plant family like Calneolaceae and Solanaceae are included in order Polynomials. आणि म्हणजे ह्यात ज्या दोन फॅमिली आहेत, जसं आपण कसं मग आठवणं स्पेसिसनं जीनस बनवा, जीनस एका दोन फॅमिली, त्या दोन फॅमिल्या बनवून ऑर्डर पुढची बनत्या पॉलिमोनियस. हे आता त्या पॉलिमोनियस फॅमिली बनवली, ही कुठल्या बेसिसवर बनवली, त्याचं फ्लोरल कॅरेक्टर बनलं. फ्लोरल कॅरेक्टर म्हणजे काय, फ्लोरल म्हणजे त्याचं फुल कसं आहे, म्हणजे त्यांचं अँड्रोशम किती आहे, त्यांचं गायनोशम म्हणजे त्यांच्यात पेरियंथ आहे काय, सेपल कसं आहे, पॅटल कसं आहे, सॅपल पॅटल फ्यूज आहे तो पेरियंथ आहे काय, हे सगळं स्टडी केली. त्यात कसं आहे त्याच्या बेसिसवर ती फॅमिली बनवली. त्यानंतर आता बघा फॅमिली फेरी आणि कॅनिडी कसे एकच येतात बघा. मेनली बेस्ड ऑन द फोर कॅरेक्टर्स. द ॲनिमल ऑर्डर कार्निवोरा, ऑर्डर कार्निवोरा आहे, पण त्यात कुठल्या कुठल्या फॅमिली येतात, फॅमिली फेलिडी कॅटची, कॅनिडी डॉगची. ह्या दोन आधी काय होत्या फॅमिली आहे, ह्या दोन फॅमिली होत्या कॅनिडी आणि फेलिडी, हे दोन एकत्र आल्या कार्निवोरा ऑर्डरमध्ये. आता बघा क्लासमध्ये कसं आहे, क्लासमध्ये डिटेल आहे ना, क्लास 4 लाईन आहेत. क्लासमध्ये काय सांगितले, जे ऑर्डर आहे प्रिमाटा आणि कॅनिडिया, कॅनिडी नाही कार्निवोरा, ही एकत्र येतात क्लास मॅमिलियामध्ये. प्रिमाटा ही मंकीला, गिब्बनला हे रिप्रेझेंट करत्या. बघा दिस कॅटेगरी इन्क्लुडेड्स रिलेटेड ऑर्डर, म्हणजे जे जवळजवळ जे जरा सिमिलॅरिटीज दिसतात ऑर्डरमध्ये त्यांना एकत्र करतात क्लासमध्ये. फॉर एक्झाम्पल ऑर्डर प्रिमाटा कंपॅरिझिंग मंकी, गोरिला, गिब्बन इज प्लेस्ड इन क्लास मॅमेलिया अलॉंग विथ ऑर्डर कार्निवोरा इन्क्लुडेड इन ॲनिमल्स लाईक. आता कार्निवोरामध्ये कोण येतात, टायगर येते, कॅट येते, डॉग येते, लॅपर्ड येते. तसंच प्रिमाटा ऑर्डरमध्ये मंकी येते, गोरिला येते, गिब्बन, हे सगळ्यांनी एका क्लासमध्ये हे केलं मॅमेलिया. आणि ही क्लास एक मॅमिलिया हे क्लास पण आहे आणि एक दुसरीकडे ही ऑर्डर पण आहे. म्हणजे खाली लाईन दिल्या मॅमिलिया हॅज अ ऑर्डर्स, म्हणजे क्लास मॅमिलिया हे ऑर्डर सुद्धा आहे दुसऱ्या कुठल्या इथं, कशाचे आपल्याला बघायचं नाही. आता फायलम ऑर डिव्हिजन. क्लासेस कंपॅरिझिंग ॲनिमल्स लाईक फिशेस, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, बर्ड्स अलॉंग विथ मॅमल्स कंट्रीब्यूट द नेक्स्ट हायर कॅटेगरी कॉल्ड फायलम. जे ॲनिमलचे आहे, आता ॲनिमल रेप्टाईल, एव्स, ॲम्फिबियन्स, हे सगळं म्हणजे जे ॲनिमल आहेत त्यासने आपण फायलममध्ये घालतोय, आणि जे प्लांट आहेत त्यासने आपण डिव्हिजनमध्ये घालतोय. आता बघा क्लास कंपॅरिझिंग ॲनिमल्स लाईक फिशेस, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, बर्ड्स अलॉंग विथ मॅमल्स कंट्रीब्यूट द नेक्स्ट हायर कॅटेगरी कॉल्ड फायलम. आपण बघा ऑल दिस बेस्ड ऑन द कॉमन फीचर्स लाईक प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. आता मगाटून आपण काय केलं, क्लासला ऑर्डर जी आपण पॉलिमर्स बनवली त्यात फ्लोरल कॅरेक्टर सिमिलॅरिटीज होत्या. आता जे आपण फायनल बनवणार आहे त्यात काय काय बघितलं जाते, नोटोकॉर्ड कसे आहे, त्याच्यात 9 कॉर्ड आहे का, सेंट्रल नर्व्हस सिस्टम कुठं आहे, डोर्सल आहे का, हॉलो आहे का, सॉलिड आहे, ते बघितले जाते.
आता नोटोकॉर्ड आणि तुम्हाला आता शब्द कळणार नाहीत. नोटोकॉर्ड, सेंट्रल नर्व, हॉलो आहे का, नर्व सिस्टम हॉलो आहे का, काय आहे ॲनिमल किंगडममध्ये कळलं व्यवस्थित. आधी इन्क्लुडिंग इन फायलम कॉर्डेटा, म्हणजे फायलम कॉर्डेटा जे ज्याच्यात नोटोकॉर्ड आहे त्यांना कॉर्ड येते बघा, त्यांच्यात नोटोकॉर्ड नाही आहे, नॉन कॉर्डेटमध्ये असतात. तिथं डिटेलमध्ये कळलं. इन केस ऑफ प्लांट्स क्लासेस विथ फ्यू सिमिलॅरिटीज कॅरेक्टर्स आर असाइन्ड इन. इथे काय सांगितले, प्लांट्सला डिव्हिजनमध्ये करतात. त्या खाली किंगडमचं महत्त्वाचं यातून स्टेटमेंट म्हणतात. आता बघा इथे तुम्हाला हायरार्की दिल्या स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम. म्हणून 10 वेळा तर मी म्हणली असेल. ऑल ॲनिमल्स बिलॉंगिंग टू व्हेरियस फायला आर असाइन्ड टू द हायेस्ट कॅटेगरी कॉल्ड किंगडम ॲनिमल. म्हणजे सगळं फायलम आहे, जे फायलम सगळं आहे त्याच्याने आपण ॲनिमलमध्ये घालतोय, आणि जे सगळं डिव्हिजन आहेत ते सगळं प्लांटमध्ये येतोय. आता बघा, इन द क्लासिफिकेशन सिस्टम ॲनिमल्स द किंगडम प्लांटे ऑन अदर हँड are distinct comprises all plants from various divisions. Therefore, we will refer to these two groups as animals and plant kingdom. The taxonomic category from species to kingdom. आता आपण खालनं वर चाललोय. Species to kingdom. Taxonomic categories from species to kingdom. आता इथे मी लाईन लिहितो, काय पूर्ण शब्द लिहित नाही. स्पेसिसला फक्त एस, सीनसला फक्त जे लिहितो बघा. स्पेसिस, जीनस, स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम और डिव्हिजन आणि किंगडम. आता बघा काय इथं लाईन आहे बघा. किंगडम हॅज बीन द टेक्सॉनॉमिक कॅटेगरी फ्रॉम स्पेसिस टू किंगडम. स्पेसिस टू किंगडम वर चालू आहे. स्पेसिस टू किंगडम हॅज बीन शो असेंडिंग, डिसेंडिंग, असेंडिंग डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम, असेंडिंग चढता क्रम, असेंडिंग चढता क्रम, खाली कमी आहेत, वाढत चाललंय. काय सांगितले, असेंडिंग ऑर्डर हॅज बीन शोईंग द असेंडिंग ऑर्डर ऑफ स्टार्टिंग विथ स्पेसिस. आता काय सांगितलं, तर वर जाईल तसं काय वाढत जातंय. आता इथं स्पेसिसमध्ये एकच स्पेसिस आहे. आता स्पेसिस 2-3 स्पेसिस मिळून एक जीनस बनवतात, म्हणजे इथं जास्त ऑर्गॅनिझम आलं. जसं वर जायचं चाललं, ऑर्गॅनिझम नंबर increases. आता बघा त्यानंतर देर आर ब्रॉड कॅटेगरीज, हायवर टेक्सॉनॉमीज हॅव ऑल्सो बीन डेव्हलप सब कॅटेगरीज. आता काय असतंय, आता इथं फायलम आहे की नाही, आपण ॲनिमल किंगडममध्ये बघतोय फायलमचं सब फायलम असतं, सब फायलमचं क्लासचं सुपर क्लास असतंय. हे म्हणजे त्याच्यात पण अजून एक डिव्हिजन बनवलं आहे, म्हणजे अजून त्यात पण कॅटेगरीज केलेलं आहे. हे तुम्हाला कळलं की आता बाबा फायलमचं आपण सब फायलम डिवाइड करतोय, क्लासचं सुपर क्लास हे करतोय, ॲनिमल किंगडममध्ये दिलेला आहे. त्यानंतर बघा डेव्हलप कॅटेगरी, दिस इज हायरार्की टू फॅसिलिटेट द मोर साऊंड अँड सायन्स. हे काय म्हणजे तसं काय करतात की आपल्याला आरामात समजावं, की आपण आरामात ओळखू शकतो, म्हणून त्यात पण अजून डिव्हिजन केलंय. हे सगळं का चाललंय, हे सगळं डिव्हिजन का करायला लागले आहेत, की आपल्याला लवकर समजावं की बाबा आपल्याला कुठल्याही प्राणी स्टडी करायचं की आपण लगेच एका नाव घेऊन आपण पूर्ण ऑल. आता समजा मला स्टडी करायचं आहे, स्टडी करूया आपण आता कुठल्याही प्राणी स्टडी करायचं आहे काय, मला पहिला त्या प्राण्याच्या आत्तापर्यंत काय शोध लागलाय हे कळायचं जर असेल, डायरेक्ट मी आता एक्झाम्पल घ्या, आता मला लायनचं हे करायचं आहे, मी पॅन्थरा लायनचं हे केलं, पूर्ण हे हायरार्कीमध्ये त्याचं डिव्हिजन बघितलं, मला पूर्ण सगळं कॅरेक्टर कळणार की ते कसं आहे, काय आहे, त्यात कुठलं आहे, कसं आहे, तो कुठलं रिप्रोडक्शन करतोय, काय त्यात, म्हणजे पूर्ण आपल्याला सगळं समजून जाईल. त्यासाठी हे केलेलं आहे. तर बघा लुक ॲट द हायरार्की. आपण हायरार्की बघूया, हायरार्की आपण काढल्या इथे फिगर 1.1 आपण काढल्या इथे. कॅन यू रिकॉल द बेसिस ऑफ अरेंजमेंट, say for example, as you go higher from species to kingdom, the number of common character goes on decreasing. आता बघा काय दिले, species to kingdom, काय व्हॅल्यूला species to kingdom, common characteristics decreases. आता कॉमन कॅरेक्टर डिक्रीज म्हणजे काय,
हिथनं वर जाईल तसं त्यांच्यात सिमिलॅरिटी कमी होत्या, त्यांच्यातलं कॅरेक्टर कमी होत जातं. स्पेसिस तुम्ही बघितल्या ओळखू शकता सा, त्यांच्यात सिमिलॅरिटी जास्त आहे. वर जायला तसं त्यांच्यातली सिमिलॅरिटी कमी होत जाणार. हे असं इथे एनसीडी साईडला नाही बनवून घ्या, असं ह्या साईडला इन्क्रीज केल्यावर काय होणार कॉमन कॅरेक्टर्स गोज ऑन डिक्रीजिंग. आता लोअर द टेक्सा म्हणजे टेक्सा आपली हायरार्की कॅरेक्टर आहे. लोअर द टेक्सा खालच्या साईडला, मोर द कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे खाली जास्त कॅरेक्टरिस्टिक आहे. दॅट मेंबर्स विथ द टेक्झॉन शेअर, खालच्या साईडला जास्त कॉमन कॅरेक्टर आहे. हायर द कॅटेगरी ग्रेटर द डिफिकल्टी टू डिटरमाइन द रिलेशनशिप टू ऑल टेक्सा. म्हणजे काय, जसं जसं आपण वर जाऊ, जसं आपण जास्त हायर कॅटेगरी जसं आपण वर जाऊ तसं आपल्याला डिफिकल्ट होते की आपल्याला डिटरमाइन करायला त्यांचं ते रिलेशन बघायला अवघड होते. जसं आपण वर जाऊ तसं जसं वर गेले की आपल्याला डिफरन्स बघायला अवघड होते, डिफिकल्ट होते. खाली गेले की आपल्याला फक्त एकच. आता मी मँगो फेअर इंडिका म्हटलं काय, तुम्हाला एक पर्टिक्युलर मँगोचीच फक्त हे आठवत्या. तसे मी आता हे म्हटलं क्लास मॅमिलिया, फायलम मॅमिलिया म्हटले की क्लास मॅमिलिया म्हटलं की तुम्हाला डॉग पण आठवू शकतोय, कॅट पण आठवू शकतोय, ह्युमन पण आठवू शकतोय. म्हणजे वर गेले की डिफिकल्ट जे असतात. खाली तुम्हाला जीनस म्हटलं की काय, तुम्हाला फक्त पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा आठवणार, सोलियन, हे फक्त पॅन्थेरा म्हटलं की तुम्हाला 3च आठवणार, लायन, पार्डस, टायग्रिस. पण जर मी तेच मॅमिलिया म्हटलं तर तुम्हाला एवढं सगळं आठवणार. म्हणजे वर जायचं डिफिकल्टी वाढते आहे. बघा त्यानंतर हायर द कॅटेगरी ग्रेटर द डिफिकल्टी टू डिटरमाइन द रिलेशनशिप टू अदर टेक्स्ट अँड द सेम लेवल. हेन्स द प्रोबॅबिलिटी टू क्लासिफाय बिकम मोर कॉम्प्लेक्स झालं. आता चॅप्टर 100 झालाय. आता मेन तुम्हाला सांगवले जे कोण घेत नाही ते मी घ्यायला लागलोय. जे समरीत जे पूर्ण चॅप्टरमध्ये नाही ते समरीत आहे ते घ्यायला लागलोय. जे स्टार्टिंगचं इंट्रोडक्शन आहे युनिटचं तिथं काय दिलंय ते घ्यायला लागलोय. जे अनसिमिलर सायंटिस्टचं काय दिलंय ते घ्यायला लागलोय. आता हे लास्ट पार्ट आहे, 15 मिनिटात लेक्चर संपते काय. लास्टला आलाय, कटरा करू नकोसा, व्यवस्थित लक्ष द्या. बघा तर हे चार्ट दिलाय, चार्ट महत्वाचा आहे. हे ज्या ट्रिक आहेत मॅडम काय खरं ट्रिक, आता ट्रिक स्वतः तुम्ही बनवा किंवा माझं काय म्हणणं माहिती आहे, ट्रिक आपण बनवूया की नाही, त्या ट्रिक आपल्या लक्षात ठेवा. आणि ट्रिक म्हणून त्या ट्रिक आपण विसरत जातोय. कारण त्या पेपर, आता मी तर अजून पेपर दिला नाही, त्या पेपरला प्रेशर असेल त्या प्रेशरला आपलं टेक्स्ट आठवणं म्हणजे मला वाटत नाही आठवतील. म्हणून काय करा, माझ्या पाठच करा सप्पे किंवा बनवा ट्रिक. जे प्रत्येकाचं कसं प्रत्येकाच्या ह्याच्यावर असते काय, बनवा काय तुमची इच्छा काय पण करा. आता इथे काय मॅनचं बायोलॉजिकल नेम दिले, होमोसेपियन्स, त्यांचा जीनस दिलाय, फॅमिली दिल्या, ऑर्डर दिलाय, क्लास दिले, फायलम दिले, डिव्हिजन दिले, मँगो फेअर इंडिकस दिले, अनॅकार्डिसी, अनॅकार्डिसी, डायकॉटिना, हे सगळं वाचा. हे पाठ झालं पाहिजे पूर्ण. म्हणजे असं आता इथं काय एक्झाम्पल घेतला आपण काय, होमोसेपियन्स सेपियन्स जीनस, सॉरी होमोसेपियन्स, सेपियन्स हे स्पेसिस असणार, होमो हे जीनस असणार, फॅमिली होमिडी, ऑर्डर प्रिमाटा, क्लास मॅमिलिया, फायलम कॉर्डेटा आणि इकडं ॲनिमिलिया झाले. असं हे प्रत्येकाचं करा व्यवस्थित. आता त्यानंतर समरीत की नाही, पूर्ण समरी वाचत नाही मी कारण लई मोठा व्हिडिओ होणार. एवढा मोठा व्हिडिओ अपलोड करायला पण डिफिकल्ट जात्या. जेवढा शॉर्ट होईल तेवढा आपण बघूया काय. आता एनसीईआरटीत लाईन आहे बघा, एक कितवी लाईन आहे, 1 2 3 4 5 6 7 सातवी लाईन एंडिंग बघा. द ब्रांच ऑफ नॉलेज डिलिंग विथ दिस इन्सेक्ट ही नाही, एक मिनिट तुम्हाला सांगतो. त्याची ती 7वी लाईन. द टेक्झॉनॉमिक स्टडीज ऑफ व्हेरियस स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर युजफुल टू. म्हणजे जी आता इथनं मागं टेक्झॉनॉमिकचा यूज काय आहे तो दिला नाही. आपण बोलायला आहोत टेक्झॉनॉमिकचा यूज काय, सायंटिस्टला सोपं होते काय होते, पण जी एनसीईआरटीचं लाईन आहे ती आपल्याला महत्त्वाची आहे बघा. द टेक्झॉनॉमिक स्टडीज ऑफ व्हेरियस स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर युजफुल टू ॲग्रिकल्चर. फर्स्ट यूज यूज महत्त्वाची लाईन आहे कारण इथं समरीत आहे, कुठं नाही. आणि असंच तुमच्या एनटीए विचारते काय, समरीत आहे आज कुठं रायटअपमध्ये कुठंच नाही, फक्त समरीमध्ये आहे. हे असंच विचारते एनटीए. कारण आता 2025चा पेपर बघता तर मला म्हणजे तुम्हाला मला नंतर दाखवतो काय, तो शब्द कुठं काय असं विचारायला संबंधच येत नाही त्या क्वेश्चनचा काय. असलं क्वेश्चन कुठं पण काढतील बघूया आपण, म्हणून डीपमध्ये स्टडी करायचं काय. द टेक्झॉनॉमिक स्टडीज ऑफ व्हेरियस स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता टेक्झॉनॉमिकचा यूज काय बघा, युजफुल टू ॲग्रिकल्चर. पहिला यूज सांगतो असं, पहिला यूज ॲग्रिकल्चर. फॉरेस्ट्री म्हणजे आपण जंगलात हे आपण ऑब्विसली एवढं नाही मी फॉरेस्ट्रीमध्ये यूज होतोय, इंडस्ट्रीमध्ये आपण यूज करतोय, अँड जनरल फॉर नोईंग अ बायोसिटी ऑफ एअर डायव्हर्सिटी. आता जी ही लाईन आहे कुठंच नाही एनसीईआरटीत बाई, कुठंच नाही, यूज द्यायच नाही, फक्त इथे एनसीईआरटीत आहे, सॉरी समरीत आहे. केलं पाहिजे हे तू वाचलं पाहिजे बघा. आता हे लाईन नोट कर, हायलाईट कर देतं बघ. अजून बघतो काय काय हे इंटरेस्ट नको पार आहे सगळं आहे. आता आपण जरा युनिट स्टार्टिंगचं युनिट बघूया. युनिटमध्ये खतरनाक आहे युनिट. तुम्हाला मी युनिट पहिला का घेणे माहिती आहे, सांगतो तुम्हाला युनिट पहिला का घेणं आहे.
कारण चॅप्टर झाल्याशिवाय तुम्हाला युनिट करणार, काही शब्द आले की नाही कळणार नाही. आता हे तर पण मी पूर्ण वाचणार नाही, तुम्हाला जे मेन मी काढले की नाही, बाकीच्या लाईन आहे ते सोपं आहे, वाचल्यावर कळते, बाकी काय नाही. तर इथं काय आहे, आता इथं इनॅनिमेट ॲनिमेट कळत नाही. इनॅनिमेट आणि ॲनिमेट म्हणजे काय, तर लहानपणापासून आपण 7व्या आठवड्यापासून शिकायला लागलोय. लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, सजीव निर्जीव. हो, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, सजीव निर्जीव. इनॅनिमेट म्हणजे नॉन लिव्हिंग, निर्जीव. ॲनिमेट म्हणजे निर्जीव, नॉन लिव्हिंग झालं. ॲनिमेट म्हणजे सजीव, लिव्हिंग. हे नॉर्मल होतं, शब्द कळणे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर एक वर्ड आहे अँथ्रोपोसेंट्रिक. काय आहे ना बघा, सोसायटीज विच इन्क्लुडेड इन अँथ्रोपोसेंट्रिक व्ह्यू ऑफ बायोलॉजी. आता इथं अँथ्रोपोसेंट्रिक व्ह्यू ऑफ बायोलॉजी म्हणजे काय माहिती राहू दे. काय अँथ्रोपोसेंट्रिक व्ह्यू ऑफ बायोलॉजी कुड रजिस्टर्ड लिमिटेड प्रोसेस. अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे काय, ह्युमन्स आर सुपेरियर. म्हणजे काय, आपण ह्युमन्सला सुपेरियर कन्सिडर करतोय, म्हणजे की बाबा ह्युमन्सच्या फायद्याखातर काय काय जे करता येईल ते करायचं, म्हणजे अँथ्रोपोसेंट्रिक व्ह्यू. आता इथं मी हे काढले काय लिस्ट बघा, अँथ्रोपोसेंट्रिक ह्युमन्स आर कन्सिडर सुपेरियर दॅन अदर स्पीसीज. म्हणजे ह्युमन्सला आपण जास्त प्रायोरिटी देतोय. आणि दुसरा एक शब्द आहे बायोसेंट्रिक व्ह्यू. बायोसेंट्रिक व्ह्यू अनसेटिक नाही, पण अँथ्रोपोसेंट्रिक आहे. आता अँथ्रोपोसेंट्रिक दिल्यामुळे त्याचा विरोधी शब्द बायोसेंट्रिक द्यायला काही नाही, एंटिक आरामात देऊ शकतो. मला असं वाटतंय इथनं क्वेश्चन येऊ शकतोय, म्हणजे ह्या चॅप्टरवर आता पण क्वेश्चन आला नाही, पण आला तर अवघड जर काढायचं तर इथनं काढू शकते असं मला आत्म वाटते. मला वाटतं काय, मला वाटलं घातलं नाही थोडा बोललो असं मला. बायोसेंट्रिक होतं. बायोसेंट्रिक म्हणजे काय, अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे फक्त ह्युमनला आपण सुपेरियर करणं, त्यांच्या फायद्यासाठी सगळं आपण करणं. आता बायोसेंट्रिक व्ह्यू म्हणजे काय, बायोसेंट्रिक व्ह्यू हा कुठला चांगला तुम्ही सांगायचं मला. काय बायोसेंट्रिक व्ह्यू म्हणजे काय, आपण सगळ्या ॲनिमलला, सगळ्या स्पेसीजना इक्वली मानणं आणि मग स्टडी करणं. कुठला चांगला असणार, ऑब्व्हियसली बायोसेंट्रिक. बायोसेंट्रिक व्ह्यू हा वेगळा, म्हणजे तिने फक्त डिव्हिजन केलं. आपण बायोसेंट्रिक व्ह्यूनं स्टडी करता तेच केलं पाहिजे, कारण सगळ्यांना व्यवस्थित. आता फक्त आपण जर ह्युमन सुपेरियर केलं तर बाकीच्या ॲनिमल मेले तर आता म्हणतात हनीबी जर मेल्या तर आपण 10 वर्षात पृथ्वी सफर, मग फक्त अँथ्रोपोसेंट्रिक व्ह्यू करून चालू नाही. तसंच म्हणून आपल्याला सगळ्यांना इक्वल वेटेज केलं पाहिजे. त्यानंतर खाली आणि काय दिले, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सिमिलॅरिटीज. खाली आहे ना काय, कुठली, द बिगेस्ट स्पिन ऑफ सच स्टडीज वॉज रिकॉग्नाइज ऑफ द शेअरिंग ऑफ सिमिलॅरिटीज अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल सिमिलॅरिटीज. आता हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सिमिलॅरिटी म्हणजे काय, आता आपण हायरार्की बघितली काय, स्पेसिसपासून वरपर्यंत गेला. हॉरिझॉन्टल आडवी, व्हर्टिकल उभी करते ना. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आता हॉरिझॉन्टल म्हणजे आता क्लासमध्ये सिमिलॅरिटी बघणं, सिमिलॅरिटीज बघणं म्हणजे हॉरिझॉन्टल सिमिलॅरिटीज. व्हर्टिकल सिमिलॅरिटीज स्पेस म्हणजे क्लास आणि ऑर्डरमध्ये सिमिलॅरिटी बघणं, व्हर्टिकल सिमिलॅरिटी. फायलम आणि किंगडममध्ये सिमिलॅरिटी बघणं, व्हर्टिकल सिमिलॅरिटी. फायलममध्ये सिमिलॅरिटी बघणं, हॉरिझॉन्टल सिमिलॅरिटी. हे सप्लाय चॅप्टर इथे काय, सॉरी पहिला चॅप्टर पुढे अजून आपला आहे अर्नस्ट साहेब राहिला. काय अर्नस्ट साहेबांचं सोपं आहे. अर्नस्ट साहेबांचं काय सांगितले, अर्नस्ट ह्यात लक्षात ठेवायचं काय माहिती आहे, एक म्हणजे सपाट काय माहिती आहे, अर्नस्ट 100 वर्ष जगले. म्हणजे किती आहे बघा, 1904 ते 2004 म्हणजे 100 वर्ष जगल्यात. म्हणजे असं ह्या गोष्टी आता 100 वर्ष जगल्यात. हे जेव्हा लक्षात राहते रे भावा, ह्या पानावर हे दिले 100 वर्ष जगलं सायंटिस्ट, या असं भारी वाटते. असं पोराचं बोलू जावं की बाबा 100 वर्ष जगलं ते, असल्या गोष्टी बोलू जावं बाकी गोष्टी बोलण्यापेक्षा. आता लई फिलॉसॉफी करत नाही आम्ही पण काय एवढं येत नाही. आता बघा अर्नस्ट मेननं काय सांगितले, इथे लाईन आहे तर ड्रॉन ऑफ 20th सेंचुरी. काय मला अर्थ माहिती नाही ड्रॉन ऑफ 20th सेंचुरी म्हणजे ड्रॉन ऑफ काय तर असं, म्हणजे ते सायंटिस्टने की नाही कबुतराबद्दल काय तर कबुतराचं काय माहित नाही, आता शोध करत असतात, कुणा बाहेर देशात जातात. मग ते 20th सेंचुरीचं ड्रॉन म्हणजे 20th सेंचुरी तिने स्पेसिसचे डेफिनेशन तिने दिलेलं असते. म्हणजे स्पेसिस मेन्स हॅज गिव्ह अ बायोलॉजिकल कॉन्सेप्ट ऑफ स्पेसिस विच इज द करंट एक्सेप्ट. म्हणजे तिने स्पेसिसची डेफिनेशन दिलेली असते. म्हणजे आपण आणि एक सांगितलं असते, जे आपलं ह्युमनचं मोटिव्ह आहे, म्हणजे आपला लाईफचा पर्पज काय असला तो रिप्रोड्यूस. म्हणजे जे आपलं लाईफचं पर्पज आहे ते रिप्रोड्यूस, म्हणजे आपले ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करणं, आपली जनरेशन पुढे पाठवणं, हे आपला हे आहे. म्हणजे काय बरं म्हणता येईल त्याला, जे आपल्याला लाईफचा पर्पज आहे तो रिप्रोडक्शन आणि आपली प्रोजनी पुढं हे करणं आपलं पर्पज आहे, हे त्यांनी सांगितलं. त्याने त्यासनी आपण ड्रॉन ऑफ 20th सेंचुरी म्हणतोय. त्यासनी ट्रिपल क्रॉन मिळाला असतोय, 3 प्राईज आहे. ती काय असतं काही विचारा नाही तरी. आणि ओल्ड इन्साइटमध्ये एक हे सांगितलेलं
डिफायनंट फीचर्स म्हणजे काय? आपण एक कुठली गोष्ट लिव्हिंग ठरवायला गेली काय गोष्टी आपण हे करणार. आधीच्या इन्साइड होतं ते आपण म्हणजे आधीच्या इन्साइड होतं महत्त्वाचं वाटते म्हणून मी ते ॲड केले. म्हणजे कुठली गोष्ट आपण लिव्हिंग आहे असं म्हणण्यासाठी काय गरजेचं पाहिजे. त्यात ते पहिलं कॉन्सिक्वेन्स, सेल्युलर ऑर्गनायझेशन आणि मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या ज्यात ब्रेकडाऊन आणि फॉर्मेशन होणारे जे पूर्ण रिॲक्शन असतात त्या टोटल रिॲक्शन आपण एकत्र मेटाबॉलिझम म्हणतोय. सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे आपल्याला कसं ऑर्गनाईज झाले, ऑर्गॅनिव्हला काय आहे. कॉन्सिक्वेन्स फक्त ह्यो कॉन्सिक्वेन्सचा अर्थ काही तुम्हाला एक पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी. मला शब्द आता चामकन आठवू ना, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगतो काय. कारण हे 3 वर्ड लक्षात ठेवा, डिफायनिंग फीचर आहे. थँक्यू. आणि हे व्हिडिओ कसा वाटला हे सांगाच. आणि जे मी आता हे युनिटचं स्टार्टिंगचं हे घेतलं की नाही, युनिट कसा झाला बाबा हे तुमच्या सरांनी घेतलं का नाही मला कमेंटमध्ये सांगा. कारण हे ऑर्थोसेंट्रिक बायोसेंट्रिक हे की नाही कुठं नाहीत घेत. महत्त्वाचं आहे. थँक्यू. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय. थँक्यू.